ओके. मला हा जो लेक्चर पोर्शन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधला हा फार महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग वाटतो. खूप चांगल्या प्रकारे शिकण्यासारखा हा पोर्शन्स आहे तुमचा. ओके, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स पॉलिसीमध्ये जाऊया. यानंतर मग आपण फंडामेंटल ड्युटीज पण बघितल्या आहे. पार्ट 4 बघितल्यानंतर आपल्याला मग युनियन, पार्लमेंट, पॉलिटिक्स ह्या सगळ्याकडे एक पोर्शनमध्ये जायचे. मग युनियन, लेजिस्लेटिव्ह ह्या सगळ्या बॉडीज आल्या. मग थोडंसं पॉलिटिक्समध्ये जाऊया अँड देन त्यानंतर मग जाऊया आपले सुप्रीम कोर्ट्स, हायकोर्ट, ज्युडिशियरीकडे. आणि मग त्यानंतर जाऊया आपण एक पार्ट्समध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यानंतर जाऊया आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजकडे, दॅट इज इलेक्शन्स कमिशन, MPSC, UPSC एक्सेट्रा एक्सेट्रा. सो कॉन्स्टिट्यूशन मी जसं म्हटलं तुम्हाला की हसत खेळत शिकायचं आहे आपल्याला अगदी, आणि एन्जॉय करत शिकायचं आहे बिलकुल. तर डिजिटल जे विद्यार्थी आहेत त्यांना पण सुद्धा हे लेक्चर्स अपलोड मी करून टाकेल. ठीक आहे. फक्त काय होतं की अपलोड करायला खूप वेळ लागतो मला, 3 वाजतात रात्रीचे, आणि मग ते 1 तास अपलोडिंग सुरू असते. मग कधी कोणत्या ग्रुपवर अर्धवट होऊन जातं किंवा मग होत नाही. मग तुम्ही बघा माझे मेसेजेस जर वाचाल ना तुम्ही व्हॉट्सअपवर, मी कधी टायमिंग तुम्हाला रात्री 3 वाजता देते क्लासचा, कारण ह्याच्याचमुळे. ठीक आहे. सो थोडंसं वेट करत जा रेकॉर्डेड लेक्चरसाठी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, आणि त्याच्यात जर लाईव्ह घेतलं ना ॲपवर तर डायरेक्टली ॲटोमॅटिकली ते तिकडे अवेलेबल होतं. पण प्रश्न हा असतो की तुम्हाला तेवढं लाईव्ह इंटरॅक्शन्स करता येत नाही, आणि प्रत्येकाला कोणाला लॅपटॉपवर करायचं असेल तर ॲपमधून लॅपटॉपवर किंवा अँड्रॉइड आयफोनवर क्लास करता येत नाही. म्हणून आपण गुगल मीट थ्रू करतो अँड देन मी हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर तिथे अपलोड करते. तर मग एखाद्या वेळेस 1.5 तासाचं लेक्चर असेल तर तिथे जायला वेळ लागतो, तर त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागतं. मग इंटरनेट कनेक्शन वगैरे लॉस झालं किंवा कमी असेल तर ते वापस येतं, लेक्चर प्रोसेस होत नाही, मग मला परत टाकावं लागतं. ठीक आहे. याच्यासाठी मला रात्री खूप वेळ लागतो, तर थोडंसं कॉपरेट करत जा. आणि हा नाही आला डेफिनेटली तर मला सांगा, कळवतच जा. ठीक आहे, कारण मला परत टाकावं लागतं. येस, नाऊ कम टू द पॉईंट, दॅट इज पार्ट 4, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसी. किती शब्द आहेत? दॅट इज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसी. ठीक आहे. दिस इज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड स्टेट्स अँड पॉलिसी. 4 शब्द आहे आणि पार्ट 4 मध्ये हे दिलेलं आहे. जर असा प्रकारचा जर MCQs तुम्हाला आलेला असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, डायरेक्टली तुम्हाला इथे कळणार आहे काय की यस, हा जो MCQ आलेला आहे तो तुमच्या पार्ट 4 मधून आलेला आहे. किंवा तुम्हाला जर असं विचारण्यात आलं असेल की कुठल्या प्रकारे इथे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसी कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट्समध्ये दिला आहे, तर दॅट गिव्स प्रोव्हिजन्स डील्स विथ द पार्ट 4 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. सिटीजनशिप पार्ट 2, भारत दॅट इज युनियन पार्ट 1, त्याचे फंडामेंटल राईट्स पार्ट 3. हे 4ही पार्ट्स आपल्या आज होणार आहे म्हणजे कम्प्लिटली, आणि एक अमेंडेड पार्ट जो की ड्युटीज आहे. म्हणजे जेव्हापासून आपलं कॉन्स्टिट्यूशन झालं तर हा एक प्रायमरी स्टेटचा प्रिएम्बल, सिटीजनशिप, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज इतके पूर्ण आपण आत्तापर्यंत संपवले. म्हणजे एक भाग आपण कॉन्स्टिट्यूशन ॲज इट इज संपवलेला आहे. फक्त यावरच्या केस लॉज राहिल्या तर त्याला 2 लेक्चर वेगळे लागणार आहे. त्यानंतर युनियन आणि लेजिस्लेटिव्हकडे आपण जाणार आहोत मधातच. आर्टिकल 36 to 51 पर्यंत आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट्स पॉलिसी म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत. डायरेक्टिव्स मीन्स डायरेक्शन्स. ठीक आहे. प्रिन्सिपल्स कशाचं डायरेक्शन्स द्यायचे, सम प्रिन्सिपल्सचं डायरेक्शन्स द्यायचे ऑफ द स्टेट्स पॉलिसी. What is mean by states? Again, the states means parliament, the states means the legislative of the states, the states means any Mahanagaraparika, any Jilla Parishad, Panchayat, etc. All the authorities which is governed by the states and working under the government of the India. Now come to the point that what is mean by policy. आता सध्या इलेक्शनचं गरम वातावरण सगळीकडे आहे आपल्याकडे, आणि जेव्हा हे प्रचार करत होते आचारसंहिता संपण्याच्या आधी तर तेव्हा आपल्याला काही पॉलिसीज देत होते. सो व्हॉट आर द पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट और व्हॉट आर द पॉलिसीज ऑफ दिस पॉलिटिकल पार्टीज. ह्या पॉलिसीज होत्या की यस, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला फ्री राशन देऊ, आम्ही तुमच्या गॅसच्या किमती कमी करू, आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर प्रोड्यूस देऊ, आम्ही तुम्हाला लोन प्रोव्हाइड करू. व्हॉट एव्हर पॉलिसीज विच इज मेड बाय द पॉलिटिकल पार्टीज, that all the policies comes from the according to the Indian Constitution, DPSP. So indirectly the Constitution of India gives the directions to make the principles, to make the policies. Okay, कुणाला डायरेक्शन देतात? स्टेटला, गव्हर्नमेंटला. कोणतं स्टेट? अकॉर्डिंग टू द आर्टिकल 12 मध्ये डिफाईन केलेलं स्टेट्स.
क्लिअर? जे काहीही इथे डायरेक्शन्स दिले जात आहे सम प्रिन्सिपल्सवर दिले जात आहे आणि ते कशासाठी? पॉलिसी मेकिंगसाठी, की पॉलिसी बनवा. तुम्हाला गव्हर्नमेंट चालवायचं आहे ना, देशाचं भलं करायचं आहे, तर देश तुमचा पॉलिसीवर चालणार आहे. सो मेक अ पॉलिसीज. पण त्या पॉलिसी बनवायच्या कशा आणि कशा प्रकारे बनवायच्या? तर आतापर्यंत 1950 पर्यंत असा एकही छोटा तुकडा सुद्धा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेरचा करायचं काम पडलं नाही की याच्यामध्ये ही पॉलिसी कमी आहे. प्रत्येक प्रकारची पॉलिसी, शिक्षणापासून ते ॲग्रिकल्चरल पर्यंत सगळ्या प्रकारच्या पॉलिसीजची लिस्ट याच्यामध्ये दिलेली आहे. यामध्ये एखादा टॉपिक, एखादा वर्ड उचला, गव्हर्नमेंट साहेब तुम्ही, स्टेट साहेब तुम्ही आणि पॉलिसी बनवा फॉर द पीपल ऑफ इंडिया. ओके, सो इथे पॉलिसी बनवा आणि गव्हर्नमेंट चालवा. सो दिस इज द पॉलिसी. कशासाठी? फॉर द बेनिफिट्स ऑफ द पीपल, फॉर द वेलफेअर्स ऑफ द स्टेट. वेलफेअर ऑफ द स्टेटसाठी आपल्याला पॉलिसीज बनवायच्या आहेत इथे. नाव क्लिअर? So this is called the directions by the constitutions to the state, okay, to make the policies for the people. Clear? So this is the definitions of directive principles of the state policy. Now come to the 36. So हेच जे मी सांगते आहे तेच आर्टिकल 36 नी सांगितले की definitions. In this part, unless the context otherwise require, the state has the same meaning as in the part 3. हा स्टेट म्हणजे काय? या पार्टमध्ये, पार्ट 4 मध्ये जिथे जिथे स्टेट्स नाव दिलेलं आहे तर पार्ट 3च्या आर्टिकल 12ने जे काही स्टेटला एक्सप्लेन केलेलं आहे ते म्हणजे स्टेट्स. म्हणजे पार्लमेंट, लेजिस्लेशन ऑफ द स्टेट्स, अन्य कुठलीही ऑथॉरिटी, दॅट इज म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, जिल्हा परिषद, एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लिअर? नाव कम टू द 37. एक्झॅक्टली आपल्या 39 पासून पॉलिसीज 38 पासून सुरू होतात एक्झॅक्टली पॉलिसीची लिस्ट. का? कारण जेव्हा आपला पार्ट नवीन सुरू झाला होता फंडामेंटल राईटचा, त्यामध्ये 12 मध्ये कुठले फंडामेंटल राईट दिलेले नव्हते, 13 मध्ये फंडामेंटल राईट दिले होते. आपले फंडामेंटल राईट सुरू झाले होते, दॅट इज राईट टू इक्वॅलिटी फ्रॉम दी आर्टिकल 14. क्लिअर? सो आर्टिकल 14 पासून आपले फंडामेंटल राईट सुरू झाले होते. इथेही तसंच आहे. पार्ट तर 36 पासून सुरू होते, बट 36 मध्ये काही नाही दिलंय, 37 मध्ये काही नाही दिलं आहे, 38 मध्ये फक्त सेक्युअर करा, सोशल ऑर्डरला प्रमोट करा सांगितलं आहे. आणि देन मग नंतर DPSP सुरू होत आहे की पॉलिसीज कशा कशावर बनवायच्या स्टेट्सनी. and this is directly the directions by the constitutions to the government, to the states. Now applications of these principles contained in this part. The provisions contained in this part shall not be enforceable by any court, okay, and but the principles therein laid down are nevertheless fundamental in the governance of the country, and it shall be the duty of the states to apply these principles in making a law. Okay, this is very interesting. This is not justiciable. What is mean by not justiciable? Justiciable means you can move to the court, you can go to the court against that particular part, against that particular provisions, or against that particular violations of the constitution. But this part or this article says that if any persons not follows these particular directions, any state government not follows these particular directions, or any particular political party not made the policies from this type, these parts of the constitutions, they are not penalized, and you cannot claim against them in a court, or you cannot sue against them in a court, before the court. So the provisions contained in this part shall not be enforceable by the court. What is mean by enforceable of the court? या पार्ट मध्ये जे काहीही प्रोव्हिजन्स आम्ही देतो आहे पुढे आर्टिकल 51 पर्यंत, त्या पार्ट्सला घेऊन तुम्ही कोर्ट्समध्ये जाऊ शकत नाही, किंवा जर गव्हर्नमेंटनी काही पॉलिसी नाही बनवल्या तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. लाईक एक उदाहरण घेऊया. XYZ प्रधानमंत्री, XYZ मुख्यमंत्री, XYZ पॉलिटिकल पार्टी आहे, आणि इलेक्शनच्या आधी, आचारसंहिता संपण्याच्या आधी ते काय करतात, तुम्हाला एक प्रॉमिसेस करतात. देयर आर अ सेट ऑफ प्रॉमिसेस बाय द पॉलिटिकल पार्टीज. कशासाठी? निवडून येण्यासाठी. काय तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, एवढे लाख रुपये, एवढे हजार रुपये तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंट्समध्ये येतील, तुमच्या मुलींना हे देऊ, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी आम्ही खूप सारे प्रयत्न करू, इंटरनॅशनल वॉट एव्हर. येस, क्लास सुरू आहे रजनी, प्लीज जॉईन द क्लास. येस, आलात सर्वजण? येस, ठीक आहे. थोडंसं टाईमवर जॉईन होत राहा, ठीक आहे. येस,
येस, ठीक आहे. बाकीचे डाऊट्स आहेत आपले क्लासचे ते आपण नंतर संपूया, कारण आपण आता लाईव्ह लेक्चरमध्ये आहोत. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. येस, काय म्हटलं आहे बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने काही तुम्हाला प्रॉमिसेस केले असेल की तुमच्या गावामधले रोड बनवू, तुमच्या गावाला स्मार्ट सिटी बनवूया, किंवा व्हॉट एव्हर जे काही प्रॉमिसेस आहे, तर सपोज जर इथे अशा प्रकारचे प्रॉमिसेस त्यांनी फुलफिल नाही केले निवडून आल्यानंतर, तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. अँड यू कॅन नॉट सू अगेन्स्ट देम फॉर नॉट मेकिंग दिस टाइप्स ऑफ पॉलिसी दे प्रॉमिस्ड बिफोर द इलेक्शन्स. जे काही प्रॉमिस केलेलं आहे त्यांना तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. इट जस्ट अ सोशल अँड मॉरल प्रॉमिसेस आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आणि त्यांच्यामध्ये झालेला नाही आहे. क्लिअर. नाउ द प्रोव्हिजन्स कंटेन इन दिस पार्ट. या पार्टमध्ये काहीही आम्ही जे प्रोव्हिजन्स समोर देतोय शल नॉट बी इन्फोर्सिबल बाय लॉ. इट्स मीन्स नॉट जस्टिसिएबल बाय द कोर्ट ऑफ लॉ. मीन्स तुम्ही कोर्टात घेऊन त्या प्रोव्हिजन्सला जाऊ शकत नाही किंवा कोणी व्हायलेट केले, व्हायलेशनच आहे ना. जर प्रधानमंत्री सांगत असेल की आम्ही पर्टिक्युलरली इक्वल पे फॉर इक्वल विमेन्स देऊ, नो प्रॉब्लेम, बट नाही दिलं इलेक्शन सुरू झाल्यानंतर निवडून आल्यानंतर, तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही किंवा रिट इन्स्टिट्यूट करू शकत नाही. But the principle therein laid down are nevertheless fundamental in the governance of the country and it shall be the duty of the state. फक्त इथे सांगितलं की DPSP it is a duty of the state to apply this principle in making the law. पण जेव्हा ही लॉ बनवणार आहे, पॉलिसीज बनवणार आहे गव्हर्नमेंट, तर आम्ही ही जी लिस्ट ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जी देतो आहे, पॉलिसीची लिस्ट देतोय, त्यांना तुम्ही कन्सिडर करा आणि कंट्रीच्या फंडामेंटल ड्युटीज पूर्ण करण्यासाठी किंवा कंट्रीजच्या बेनिफिटसाठी, फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी, फॉर द वेलफेअर ऑफ द इंडिया, तुम्ही ह्या पॉलिसीज यूज करा. दिस इज जस्ट अ डायरेक्शन्स. This is just like the opinion of the constitutions to the state to make the law. Okay, consider these types of policies or make these types of policies. Clear? जर तुम्ही पॉलिटीमध्ये गेला, पॉलिटी हा विषय शिकायचा असेल तुम्हाला किंवा पॉलिटीमध्ये गेला, तर देर आर दिस ऑल द पॉलिसीज विच इज डिवायडेड इन द टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज अ गांधीयन प्रिन्सिपल अँड देन कॉन्स्टिट्युशनल और मॉडर्न पॉलिसीज म्हटलं जातं याला. मॉडर्न पॉलिसीज अँड गांधीयन प्रिन्सिपल्स. व्हॉट आर दी गांधीयन प्रिन्सिपल? तर गांधीयन प्रिन्सिपल्स म्हणजे काय की गांधीजींनी सांगितलं होतं की गावापासून विकासाची सुरुवात होणार. तुम्ही जे काही करायची सुरुवात ते गावापासून करा. मग गांधीजींनी सांगितलं की सगळ्यात आधी ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला मदत करा, गावामध्ये डेव्हलपमेंट करा, ठीक आहे की नाही. आणि गावामधले मग त्यांना काय म्हणतात ते गाई गुरं द्या, सगळ्या वस्तू किंवा जे काही कॅटल्स द्या. त्यामुळे काय होईल, गावातली लोक सुधारणा करतील. दूध ती जनावरे प्रोव्हाइड करा त्यांना. ॲग्रिकल्चर चांगल्या प्रकारे डेव्हलप करा. म्हणजे गावापासून सुरुवात जर झाली डेव्हलपमेंटची, विकासाची, तर नक्कीच शहरातही ऑटोमॅटिकली सुरुवात होईल. आणि गावाचा जो भाग आहे तो डेफिनेटली पाठीमागे आहे. तर असे काही प्रिन्सिपल्स आपल्याकडे आहेत जे की विलेजशी रिलेटेड आहे, जे की शेतीशी रिलेटेड आहे, जे की वर्कर्सशी रिलेटेड आहे. मग काही मॉडर्नायझेशनशी पण रिलेटेड आहे तिथे आपल्याकडे. सो अशा दोन पार्ट्समध्ये इथे पॉलिसीज यांनी आपल्याला डिवाइड करून दिलेली आहेत. आता आपल्याला सेकंड थिंग आहे की आपल्याला इथे तर पॉलिसीज कळलं मॅडम, गांधीयन प्रिन्सिपल कळलं, मॉडर्न प्रिन्सिपल कळलं, नो प्रॉब्लेम. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अस ॲज अ स्टुडंट्स, सो हाऊ टू प्रिपेअर दिस टॉपिक फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. सो यामध्ये आपल्याला जस्ट आर्टिकल पाठ करायचं, ठीक आहे, जस्ट आर्टिकल पाठ करायचे. जसे आपण फंडामेंटल राईटचे पाठ केले, तुम्ही डिस्कस करा माझ्यासोबत. फंडामेंटल राईटचे तुम्हाला डिवाइड करून दिलेले मी आर्टिकल्स, ठीक आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला आर्टिकल्स डिवाइड करायचे. तुम्हाला आर्टिकल 36 विचारण्यात येणार नाही, तुम्हाला आर्टिकल 37 विचारण्यात येणार नाही, तुम्हाला आर्टिकल 38ही विचारण्यात येणार नाही, 29ही नाही, की एक्झॅक्टली या आर्टिकलमध्ये काय आहे. क्लिअर? वाय? बिकॉज आपलं सुरू समोरून होत आहेत पॉलिसी. Now come to the Article 38. State to secure a social order for the promotions of the welfare of the people. Exactly what is the purpose of the DPSP? The purpose काय आहे DPSP चा? To secure a social order for the promotions of welfare of the people. ठीक आहे? That is a secure social order. आपल्याला सोशल ऑर्डर सेक्युअर करायचे आहे. कशासाठी सोशल ऑर्डर सेक्युअर करायचे आहे? फॉर द प्रमोशन्स ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल. जे की वेलफेअरनेस आपण आता डेव्हलपमेंटमध्ये आणतोय आणि जे वेलफेअर आपण करतोय ना, तर ती सगळी जी वेलफेअरसाठी प्रयत्न आहे, यांना डेव्हलप करा, यांना प्रमोट करा. त्याचं उदाहरण काय? सपोज
इथे काय आहे की एखादे वर्कर्स आहे, वर्करचे काही कायदे बनले तर वर्करचे युनियन स्थापन न करावं, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन न करावं, त्यांचे काही ऍक्टिव्हिटीज वाढवाव्या. काय आहे हे आहे तुमचे प्रमोशन्स करणे. ऑलरेडी वेलफेअर होतंय की नाही? डेफिनेटली होतं, वेलफेअरसाठीच काम करतंय. अंगणवाडीमध्ये छोटी छोटी मुले चाललेली आहे, आता शिक्षणासाठी अंगणवाडीमध्ये जाणं ऑल्सो दिस इज द वेलफेअर ऑफ द सोसायटी अँड वेलफेअर ऑफ द चिल्ड्रन. बट याच्यामध्ये प्रमोशन कसं करता येईल? जास्तीत जास्त छोटे मुलं जे आहेत हे अंगणवाडीमध्ये आले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना चॉकलेट्स किंवा काही खाणं पिणं किंवा जसं की शाळेमध्ये बघा तुम्ही खिचडी वाटप केली जाते, अंडी वाटप केली जातात, थोडेफार पैसेही दिले पाहिजे. त्याच्यामुळे ते पॅरेंट्स त्यांना अंगणवाडीमध्ये आणतील. आता खेड्यापाड्यात गेल्यानंतर ही सिच्युएशन तुम्हाला दिसून येणार आहे बिलकुल. तर वेलफेअरनेस काय आहे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वाढवा, खेळणी द्या त्यांना. ह्या सगळ्या गोष्टी वेलफेअर ऑफ द प्रमोशन्सच्या आहेत. तर मग अशा सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या आहेत आपल्याला. मग स्टेटनी काय करावं? वेलफेअर तर करावंच आणि त्याचं प्रमोशन करावं सोशल ऑर्डर सेक्युअर करण्यासाठी. द स्टेट शॅल स्ट्राईव्ह टू प्रमोट. माझा आवाज थोडासा वेगळा निघू शकतो, माझ्या तोंडात थोडीशी छाले आलेली आहे, फोड आलेली आहे, त्यामुळे थोडंसं होऊ शकतं. ठीक आहे, थोडं कुठे ना कुठे प्रोनाउन्सिएशन. नाउ द स्टेट शॅल स्ट्राईव्ह टू प्रमोट द वेलफेअर ऑफ द पीपल by securing and protecting as effectively as it may a social order in which the justice, social, economic and political shall inform all the institutions of the national life. काय करायचंय? काय करणार काय तुम्ही प्रमोशनसाठी? स्टेट्स तर सेक्युरिंग अँड प्रोटेक्टिंग अँड इफेक्टिव्हली ॲज मे बी सोशल ऑर्डर विच इज अ जस्टिस. न्यायाच्या दृष्टिकोनातून सगळ्या पॉलिसीज तुम्ही काढा. लाईक आपल्याकडे आता मोबाईल व्हॅन निघते आहे, लोक अदालत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण सोशल प्रमोशन्सच्या करतो आहे ना. आता या इंडिपेंडन्स डेला आपण भरपूर काही ज्युडिशरीचे प्रमोशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सो जस्टिसमध्ये तुम्ही करू शकता. सोशली तुम्ही अशा वेलफेअर्स किंवा अशा पॉलिसी काढा की लोकांना सोशली डेव्हलपमेंट झाली पाहिजे, सोशली प्रमोशन झालं पाहिजे वेलफेअरमध्ये. इकॉनॉमिकली ऑल्सो, इकॉनॉमिकली सुद्धा राशन्स वगैरे किंवा ह्या लाईक रिझर्वेशन्स ओके अशा तुम्ही काढू शकता. पॉलिटिकलमध्ये काढू शकता. शॅल इन्फॉर्म ऑल द इन्स्टिट्यूशन्स ऑफ द नॅशनल लाईफ. क्लिअर? सो ह्या जनरल आहे. आता अजून आपल्या पॉलिसीज सुरू झालेल्या नाही आहे. ठीक आहे. नाउ द स्टेट शाल इन पर्टिक्युलर स्ट्राईव्ह टू मिनिमाइज द इनइक्वॅलिटीज इन इन्कम. सगळ्यात आधी तुम्हाला करायचं आहे, तुम्ही प्रयत्न करा अशा पॉलिसीज काढून इक्वॅलिटीला मेंटेन करायला. ॲट द एंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपल्याला स्टार्टिंग फ्रॉम द बिगिनिंग टू एंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपल्याला एकच काम करायचं की इक्वॅलिटी मेंटेन करायची टू प्रोटेक्ट द आर्टिकल 14 in whatever manner positive discrimination. If you need to use the positive discrimination in any article, then discriminate that article in the positive way. Okay, we have already discriminated the article 15, article 16. Why? Because they are the positive discriminations. Why are the reservations? Why are the women protections law? Why are the child protections law? आपण काय केलंय? आर्टिकल 15 मध्ये सांगतो की सेक्स, रेस, कास्ट, प्लेस ऑफ बर्थ वर कुठल्याही प्रकारे काय झालं नाही पाहिजे? डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. येस, वी नो ऑल दॅट. ओके, बट केलं जातंय डिस्क्रिमिनेशन, पण ते कसं आहे? पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. वाय? बिकॉज वुमेन नीड्स टू रिझर्वेशन्स. सम कास्ट कॅटेगरी नीड्स अ रिझर्वेशन. ठीक आहे की नाही? तर मग इथे म्हटलं आहे की काही प्रकारचे रिझर्वेशन्स देऊन, काही प्रकारची सूट देऊन आपल्याला परत आर्टिकल 40ला इक्वॅलिटीमध्ये आणायचंय. टू ऑलवेज प्रोटेक्ट द आर्टिकल 14. आपला एकच अजेंडा आहे सगळ्यात महत्वाचा. बाकी तर अजेंडे खूप आहे, पण वन अँड मोस्ट इम्पॉर्टंट जो अजेंडा आहे तो आर्टिकल 14ला प्रोटेक्ट करण्याचा. नाव कम टू द नेक्स्ट. म्हणून म्हटलं आहे इथे की आपला एन्ड्युअर अँड एन्ड्युअर टू एलिमिनेट इनइक्वॅलिटी. सगळ्यात आधी आपल्याला इनइक्वॅलिटीज काढायच्या. तर व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज फॉर मेकिंग द पॉलिसीज? टू इनइक्वॅलिटीला एलिमिनेट करा. कसं एलिमिनेट करायचं? सपोज जर काही लोक श्रीमंत आहेत, काही लोक गरीब आहेत. गरीब लोक पैशांच्या खर्चामुळे किंवा अनेक काही रिस्पॉन्सिबिलिटीमुळे कुठे राहतील? खाली राहतील. शिक्षणांचा तेवढा रिस्पॉन्सिबिलिटी पॅरेंट्स घेऊ शकणार नाही जेवढे की वेल एज्युकेटेड किंवा एक सेटल्ड व्यक्ती घेऊ शकेल. आता आपण असं शब्द यूज करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणे ठीक आहे, बट ॲज युज्युअल प्रॅक्टिकल सिच्युएशन जी भारतातली त्यामुळे मी समजून सांगते आहे, कारण ते रिक्वायरमेंट आहे टीचिंगची. काही लोकांची, काही पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलांचा तेवढा खर्च नाही करू शकणार, तर काही पॅरेंट्स करू शकणार. दिस इज द अनइक्वॅलिटी. नाउ हाऊ टू बिकम इक्वल बोथ ऑफ देम? ओके, बोथ द चाइल्ड.
तर मग यामुळे याला रिझर्वेशन दिलं जाईल, याला फीजमध्ये माफी दिली जाईल, याने शाळेत यावं म्हणून याला काही पॉलिसीज देऊन, याला इंटरेस्टिंग काही ॲक्टिव्हिटीज देऊन, याला बुक्स देऊन, याला युनिफॉर्म देऊन, याला काही खायला देऊन इथे आणलं जाईल. अँड देन मग इक्वॅलिटीमध्ये आपल्याला आणता येईल. यांना का दिली जाणार नाही? बिकॉज दे आर एबल टू मेंटेन देअर सेल्फ. देर इज नॉट नीड टू प्रोटेक्ट देम. ओके, हू नीड्स टू प्रोटेक्ट देम? ज्यांना गरज आहे त्यांना इथे आपण इक्वॅलिटीमध्ये आणायचं आहे. म्हणजे ही जी इनइक्वॅलिटी होती आत्ता राईट नाऊ, ती आपण इक्वॅलिटीमध्ये बदलली आहे. सो एलिमिनेट द इनइक्वॅलिटीज इन स्टेटस, फॅसिलिटीज अँड opportunities also. So give them opportunities, give them the facilities and equality. कशाची? स्टेटस मध्ये. मी जे उदाहरण सांगते एक्झॅक्टली करेक्ट आणि मॅच करता येते. क्लिअर? सो दिस इज द तराजू ऑफ अवर कायदा. Now the opportunities not only amongst the individuals but also amongst a group of the people residing in the different areas or engaged in a different occasions. ती ही अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रुप ऑफ द पीपलमध्ये द्यायची आहे आणि ग्रुप ऑफ द पीपलमध्ये रिसर्च करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि इथे एंगेज इन डिफरंट ओकेशन्स आहेत. प्रत्येक डिफरंट याच्यामध्ये जे एंगेज झाले आहे, कुठे रिसर्च करतात, काय नाही, याच्यावर आपण डिपेंड्स करून यांना प्रमोट करू शकतो. पॉलिसीज देऊन यांना इक्वॅलिटीला इलिमिनेट करून इक्वल आणून इथे सगळ्यांना प्रमोशन्स देऊन, वेलफेअर देऊन समोर आपण कंटिन्यू करू शकतो भारताला. एनी डाऊट? कॉन्सेप्ट कळला असेल तर इंटरेस्ट येईल, कॉन्सेप्ट नसेल कळला तर इंटरेस्ट येणार नाही. उगीच शिकतोय, कॉन्स्टिट्यूशन शिकतोय, आता केस लॉज अजून व्हायचे आहे. मी अगेन डेली सांगते तुम्हाला, केस लॉस व्हायचे. केस लॉस झाल्यानंतर अजून काही इंटरेस्ट तुम्हाला डेव्हलप होईल. आपण फक्त सध्या आर्टिकल्स बघतोय. केस लॉज आणि अमेंडमेंट डिफरंट लेक्चरमध्ये करूया. नाउ कम टू द आर्टिकल 39, सर्टन प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिसी टू बी फॉलोड बाय द स्टेट. इथे काही लिस्ट दिली आहे की यांनी म्हटलंय की काही पॉलिसीज ह्या स्टेटने फॉलो केल्या पाहिजे. रेग्युलरली याच्यावर लॉ बनवले पाहिजे, रेग्युलरली याच्यावर पॉलिसीज बनवल्या पाहिजे. द स्टेट शाल इन अ पर्टिक्युलर डायरेक्ट्स इट्स पॉलिसी टुवर्ड सेक्युरिंग. ओके, तर इथे काय करताय? स्टेटला डायरेक्शन्स देत आहेत की यस तुम्ही इथे पॉलिसी अशा प्रकारे बनवू शकता, तुम्ही बनवा, फॉलो करा ह्या सगळ्या गोष्टींना. दॅट द सिटीजन मेन अँड विमेन इक्वली हॅव द राईट टू अन ॲडव्होकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. That citizen, this the directive principles of the state policy, the whole provision, it is only for the citizen, not for the foreigner or not for the non-citizen. Men and women equally have the right to an advocate means of livelihood. Equal pay for the equal women. इथे दिलेला आहे. सो स्त्री आणि पुरुषाला जी मीन्स लागतात जगण्यासाठी ते इक्वली त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. ठीक आहे की नाही? म्हणजे असं कुठल्याही प्रकारे जे साधनं आहेत प्रत्येक अन्न वस्त्र निवाऱ्यापासून हे सगळे मेन्स आणि वुमेनमध्ये डिफरन्शिएट किंवा डिस्क्रिमिनेट नाही झाले पाहिजे. यावर गव्हर्नमेंटनी पॉलिसीज बनवल्या पाहिजे आणि यावर गव्हर्नमेंटनी डायरेक्शन्स पण दिले पाहिजे, यावर गव्हर्नमेंटनी लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे? यस. Now that the ownerships and control of the material resources of the community are so distributed as best to subserve the common good. Common goods हे इथे सगळ्यात महत्वाचे. दॅट द ओनरशिप्स अँड कंट्रोल ऑफ द मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी. ही जी कम्युनिटी आहे इथे ओनरशिप्स आहे, कंट्रोल किंवा मटेरियल रिसोर्सेसवर कंट्रोल आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे डिस्ट्रीब्यूट नका करू. कॉमन गुड जे आहेत तुमचे कॉमन, लाईक एक कोरोनामधलं उदाहरण सांगते तुम्हाला. काय झालं होतं कोरोना सिच्युएशनमध्ये? कोविडमध्ये आपल्याकडे राशन्स खूप कमी पडत होतं. ठीक आहे की नाही? सगळ्यांनाच पडत होतं राशन्स कमी. मग काय होत होतं? ज्यांच्याकडे पैसा खूप आहे ते खूप सारं आपल्या घरात भरून ठेवत होते. क्लिअर? मग काय झालं होतं त्याच्यामुळे? ते सगळं आपल्याला टीव्हीवर दिसत होते की बघा किती किराणा राशन भरून ठेवलेला आहे. मग बाकीच्यांचं काय, ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत ते नाही भरू शकत. तर म्हणून कॉमन गुडला सबसर्व करा. डिस्ट्रीब्यूट करताय तुम्ही कम्युनिटीमध्ये काही, तर याची ओनरशिप द्यायची आहे, कंट्रोल द्यायचं कोणाला, मटेरियल रिसोर्सेस, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी मेंटेन करा. म्हणून काय केलं जातं? राशन प्रोव्हाइड केलं जातं 1 रुपयामध्ये फ्रीमध्ये. क्लिअर? That the operations of the economic system does not result in the concentrations of wealth and means of the productions to the common detriment. Operations of the economic system does not result in the concentrations of wealth and means of the productions of the common detriment. कुठल्याही प्रकारे इकॉनॉमिक सिस्टीम जी आपल्या भारत देशाची चालत आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ वेल्थ अँड मीन्स ऑफ द प्रोडक्शन ऑफ कॉमन डेट्रिमेंट. कॉमन डेट्रिमेंटचा जो प्रकार आहे, लाईक आपल्याकडे इकॉनॉमिकल रिझर्वेशन ऑलरेडी आहे. आपण म्हणतो आपल्याकडे इकॉनॉमिकल रिझर्वेशन नाही आहे, बट ऑलरेडी इकॉनॉमिकल रिझर्वेशन आहे.
आपल्याला जे राशन मिळतं ते इन्कमवरच मिळतं. अगेन उत्पन्नाचा दाखला काढा तरच आपल्याला. मग हे इकॉनॉमिकल सिस्टीम जे आहे ती ऑपरेशन्समध्ये आणा, याच्यावर काही पॉलिसीज बनवा. मग त्यानुसार रॉशन्स, वेल्थ वगैरे सगळ्यांची कॉन्सन्ट्रेट करा. आणि कॉन्सन्ट्रेट करून जसं की मी इक्वॅलिटी सांगते की हू नीड्स द रिझर्वेशन, हू नीड्स द इकॉनॉमिकल रिझर्वेशन, हू नीड्स द राशन, ओके, हू नीड्स द येलो कार्ड, हू नीड्स द ग्रीन कार्ड. या प्रकारे तुम्हाला इथे कॉन्सन्ट्रेट करून प्रोडक्शन्स करा कॉमन डेट्रिमेंटचं आणि त्यानुसार इथे सगळ्यांना प्रोव्हाइड करा. त्यामुळे अगेन द आर्टिकल 14 मेंटेन राहील आणि अनइक्वॅलिटी एलिमिनेट होईल. क्लिअर? नाव कम टू द नेक्स्ट, that there is a equal pay for the equal work for the both men and women. मागे केरळमध्ये ही पॉलिसी निघाली होती आणि तिथे इक्वल पे फॉर द इक्वल वुमेन कागदोपत्री देण्यात येत होतं. पण ॲक्च्युअलमध्ये मी केरळला गेले होते आणि मी ही प्रश्न विचारला की म्हणजे लाईक प्रॅक्टिकली सांगताय, मी माझं ओपिनियन सांगते. आय डोंट नो केरला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड दॅट ऑर नॉट, आय डोंट नो. बट लिगली, ओके, मी लिगली बघितलं नाही, कागदोपत्री बघितलं नाही, पण न्यूजमध्ये ऐकलं होतं की केरला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड इक्वल वर्क फॉर द मेन अँड वुमेन बोथ. बट तिथे गेल्यानंतर मी स्पष्ट एका ड्रायव्हरला विचारलं की तुम्हाला किती मिळतं, मग तुमच्या घरातली स्त्री काम करते का, तर तिला किती मिळतं, तर ते म्हणाले की 100-200 रुपयांनी कमीच असतं. तर मग अशा पॉलिसीज काढून सुद्धा आपल्या इथे वर्क करतात का हेही लक्षात ठेवलं पाहिजे. क्लिअर? That the health and strength of the worker, men and women, and the tender age of the children are not abused, and that citizens are not forced by economic necessity to enter avocations unsuited to their age of the strength. कुठल्याही प्रकारे हेल्थ अँड स्ट्रेंथ ऑफ द वर्कर मेंटेन करण्यासाठी आपल्याला गरज आहे. मग त्याच्यासाठी आपण लेबर ॲक्ट काढले, वर्कर ॲक्ट काढले, वर्कर पॉलिसीज काढलेल्या आहे की वर्कर्सने किती घंटे काम करावं, चाइल्ड डी माइन्स किंवा हजार्डस फॅक्टरीजमध्ये काम करू नये, मेन अँड वुमेननी, मेननी किती ठिकाणी कशा ठिकाणी काम करावं, वुमेननी कशा ठिकाणी काम करावं, लाईक विमेनच्या कुठल्याही हेल्थवर तशा प्रकारचे केमिकल्सचे परिणाम झाले नाही पाहिजे. मग तिथे वर्कर्स काम करत तर त्यांना हँड ग्लोव्ज प्रोव्हाइड करा, जर काही केमिकल असेल तर त्यांना मास्क प्रोव्हाइड करा. अशा प्रकारचे पॉलिसीज. अँड द टेंडर एज ऑफ द चिल्ड्रन, यू नो दॅट एक आपल्याकडे मनरेगा पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये वर्क दिलं जातं 1 month 2 month 100 days समथिंग वर्क आहे. आणि त्याच्यामध्ये ते जे काम दिलं जातं त्याच्यामध्ये जे बेरोजगार आहे त्यांना वार्षिकमध्ये काम दिलं जातं. सो दिस इज द पॉलिसीज. ओके, सो टेंडर एज चिल्ड्रन आर नॉट अब्यूज दॅट द सिटीजन आर नॉट फोर्स बाय द इकॉनॉमिक नेसेसिटी. कोणत्याही चाइल्डचं, कोणत्याही चिल्ड्रन्सचं किंवा सिटीजनचं इथे अब्यूज झालं नाही पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारे इकॉनॉमिकली कुठल्याही प्रकारे अब्यूज झालेलं नाही पाहिजे. थोडं फास्ट जाते कारण आपल्याला पुढे महत्त्वाचं आहे. दिस इज द जनरल पॉलिसीज टू डायरेक्ट बाय द डायरेक्शन्स बाय द कॉन्स्टिट्यूशन टू द स्टेट. नेसेसिटी टू एंटर अवेकेशन्स अनसुटेड टू देअर एज. एजनुसार काम किंवा इकॉनॉमिकली मला जर पैशाची गरज आहे, एखाद्या छोट्या मुलाला जर पैशाची गरज आहे तर लक्षात ठेवा की त्याला जे सूट करेल काम त्याला तेच द्या. त्याला इकॉनॉमिकली नेसेसिटी आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडनं काही पण काम करून घ्या. सो दिस इज द जस्ट इलुस्ट्रेशन. Now 44th amendment 1978 that is article 138 remunerated आहे clause 1 मध्ये. तर ही जी आहे तुमची अमेंडमेंट इथे दिलेली आहे. आता प्रत्येक अमेंडमेंट आपल्याला बघायची गरज नसते फॉर द JMFC एक्झामिनेशन. महत्त्वाच्या ज्या अमेंडमेंट्स आहेत त्या आपण इथे बघू शकतो. ओके, जॉईन झालात कोण आहे? येस येस. नाव कम टू द नेक्स्ट. That the children are given opportunities and facilities to develop in healthy manner and in conditions of a freedom and dignity, and the childhood and youth are protected against exploitations and against moral and material abandonment. That the children are given opportunity. Children ला opportunity द्या, त्यांना फॅसिलिटी द्या, त्यांना डेव्हलपमेंट होऊ द्या, हेल्थी होऊ द्या. म्हणजे लाईक जसं की मी तुम्हाला सांगितलं की शाळेत अंगणवाडीमध्ये 2 अंडी दिली जातात, दूध दिलं जातं. मॅनर अँड कंडिशन ऑफ द फ्रीडम, डिग्निटी मेंटेन झाली पाहिजे चाइल्डहुडमध्ये किंवा यूथमध्ये. प्रोटेक्टेड अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, त्यांचं एक्सप्लॉयटेशनपासून प्रोटेक्ट करा. सेक्शन 23-24 अगेन्स्ट मॉरल अँड मटेरियल अबॅन्डनमेंट. नाऊ दिस इज द जनरल पॉलिसीज. कम टू द नेक्स्ट, दॅट इज इथून आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आता इथून एक आर्टिकल लक्षात ठेवायचं आपल्याला आणि आर्टिकल सोबत आपल्याला पॉलिसीज पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत जनरली तुम्ही लक्षात ठेवू शकता, 1-2 वेळा वाचलं तरी होऊन जाईल तुमचं. नाव कम टू द 39A.
ओके 2 खाली या 2 मध्ये इथे, आणि ही 1977 3/1/1977 म्हणजे 3 जानेवारी 1977ला आलेली अमेंडमेंट आहे. 3/1/1977ला. क्लिअर. 39A हा आर्टिकल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता हा आर्टिकल आपण लॉ साठी तयारी करतोय. वी आर द लॉ मेंबर्स, वी आर द लॉ स्टुडंट अँड वी आर प्रिपेरिंग फॉर द ज्युडिशरी. नाउ द इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड हा आपला टॉपिक आहे. ठीक आहे. आपल्याला इक्वली जस्टिस द्यायचा आहे आणि जोही इथे इक्वल जस्टिससाठी वेट करतोय त्याला फ्री लिगल एड द्यायचा आहे. जर कोणाची परिस्थिती नसेल इथे कुठल्याच प्रकारे ॲडव्होकेट लावण्याची तर त्याला फ्री लिगल एड सर्व्हिस आपल्याकडे आहे. पहिला आर्टिकल आपल्याला महत्त्वाचा एक्झामिनेशनसाठी फ्रॉम द DPSP दॅट इज इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. लक्षात कसा ठेवायचा तर सगळ्यात पहिली पॉलिसी आहे आपल्या कायद्याची कोर्टामधली. काय तर इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. ही इक्वल जस्टिस द्यायचं. मी इथे कॉन्स्टिट्यूशन वाचते, मला जज व्हायचं तर मी इक्वल जस्टिस देणार आहे. नो बायसनेस. दिस इज द फर्स्ट आर्टिकल. सेकंड आर्टिकल सेकंड दिला आहे की फ्री लिगल एड. मग इक्वल जस्टिस देण्यासाठी काय करणार, ज्यांच्याकडे ॲडव्होकेट नाही त्यांना काय करणार तुम्ही ॲडव्होकेट दॅट थ्रू द फ्री लिगल एड. द स्टेट शाल सेक्युअर दॅट. स्टेटनी ही सेक्युरिटी पाळली पाहिजे. स्टेट याबद्दल सेक्युअर असलं पाहिजे. विच स्टेट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ द युनियन एक्सेट्रा, दॅट द ऑपरेशन्स ऑफ लिगल सिस्टीम प्रमोट्स जस्टिस. आपली जे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे, लिगल सिस्टीम आहे, याच्यामध्ये जस्टिस प्रमोट झाला पाहिजे. प्रमोट का शब्द दिला. यस वी हॅव ऑलरेडी प्रोव्हाइडिंग द जस्टिस ना, देन द पॉलिसी मेक द पॉलिसी अँड प्रमोट इट मोर. ठीक आहे. तुम्ही यस देत आहात, डोंट वरी. तुम्ही पॉलिसीज देत, तुमचे ऑलरेडी जस्टिस देतात, वी नो दॅट, बट त्याला प्रमोट करा. कशा थ्रू? लिगल एड पॉलिसी थ्रू. लिगल एड पॉलिसी काढा, पैशांची मदत करा आणि अगेन त्या जस्टिसला प्रमोट करा. म्हणजे कायद्यावर लोकांचा विश्वास बसेल, ज्युडिशरीवर लोकांना विश्वास बसेल आणि त्यांना वाटेल की यस आपल्याला न्याय मिळाला, गरीब असून सुद्धा, पैसे नसून सुद्धा. सो दिस इज द फर्स्ट आर्टिकल फॉर द important for the examination. On the basis of equal opportunity and shall in a particular provide a free legal aid by suitable legislations or schemes. जे काही लेजिस्लेशननी काढलेले आहेत किंवा जे स्टेट महाराष्ट्र स्टेटच्या काही किंवा ज्युडिशरीच्या काही स्कीम्स आहेत त्या कुठल्याही स्कीमनुसार यांना काय द्या, लिगल एड द्या. or in any other way to ensure that opportunities for securing justice are not denied to any citizen by reason of economic or other disability. कुठल्याच इकॉनॉमिक किंवा अदर डिसॅबिलिटी मुळे असं होऊ नये की त्याला न्याय मिळणार नाही किंवा तो कोर्टामध्ये धाव घेऊ शकणार नाही की माझ्याकडे तर पैसेच नाही आहे, मग तू पैसे नाही म्हणून तुझ्यासोबत अन्याय कोणी करू शकतं का? नाही, तुझ्यासोबत अन्यायही होऊ शकत नाही आणि तुला कोर्टात अपियर राहता येतं. तुला इक्वल जस्टिस मिळण्यासाठी तुला फ्री लिगल एड देण्यात येईल. दिस इज द फर्स्ट आर्टिकल, रिमेंबर दॅट. आपण जजसाठी प्रिपेअर करतोय आणि आर्टिकल पहिला आपल्याला DPSP मधून लिगल एड. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट इज ऑर्गनायझेशन ऑफ द विलेज पंचायत. फ्री लिगल एड किंवा कुठलेही ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत. तर इथे तुम्हाला जसं सांगितलं की हा आर्टिकल सेपरेटली लक्षात ठेवायचा आहे कायद्याच्या बाबतीत. जसं मी सांगते तुम्हाला की गांधीयन प्रिन्सिपल आपल्याकडे आहे. अँड द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की सुरुवात गावापासून व्हायला पाहिजे, खेड्यापाड्यापासून व्हायला पाहिजे असं गांधीजींचं म्हणणं होतं. म्हणून आर्टिकल 40 मध्ये सांगितलं आहे की सुरुवातीला पॉलिसी बनवत आहात ना तुम्ही भारत देशाला सुधारवण्यासाठी, भारत देशामध्ये प्रमोशन्स करण्यासाठी पॉलिसीजचं आहे त्या, तर सगळ्यात आधी गावापासून सुरुवात करा. ऑर्गनायझेशन करा विलेज पंचायत गावांमध्ये. म्हणून इथे 73 आणि 74 में अमेंडमेंट करून गावामध्ये विलेज पंचायत काढण्यात आली, आधी नव्हती. द स्टेट शाल टेक अ स्टेप टू ऑर्गनाइज विलेज पंचायत अँड एंड्योर्स देम with such a power and authority as may be necessary to enable them to functions as units of the self government. And this is the self government. प्रत्येक विलेज, प्रत्येक गावाला स्वतःचं गव्हर्नमेंट आहे, सेल्फ गव्हर्नमेंट, and which is comes under the आर्टिकल 12 पंचायत सेल्फ गव्हर्नमेंट विच इज स्टेट. आपण यांना स्टेट म्हणू. नाउ द स्टेट शॅल टेक अ स्टेप. स्टेटनी स्टेप घ्यावा आणि ऑर्गनायझेशन करावं विलेज पंचायतचं अँड एंड्योर देम विथ द पॉवर, आणि सगळ्या पॉवर आणि ऑथॉरिटी त्यांना द्याव्या. पंचायत बनवावी, मेंबर द्यावे, सरपंच द्यावा, त्यांचं इलेक्शन कंडक्ट करावं, ऑल दॅट. सो सुरुवात कुठून झाली? आपण डायरेक्टली गावामध्ये जाऊन गव्हर्नमेंटच बसवले, इथून सुरुवात झाली आहे DPSPची.
पहिले तर आपला आर्टिकल 39A वेगळा ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं की इक्वल जस्टिस, इक्वल लिगल एड. त्यानंतर हा अमेंडमेंट करून टाकलाय, नाही तर आधी गावापासून सुरुवात केली होती 40 पासून. क्लिअर. सो ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत करा, राहील लक्षात सगळ्यांच्या. नाव कम टू द नेक्स्ट काय आहे बघा. ठीक आहे. राईट टू वर्क, टू एज्युकेशन अँड टू पब्लिक असिस्टन्स इन अ सर्टन केसेस. फक्त गावामध्ये ग्रामपंचायत बनवून होणार आहे का विकास? नाही. सगळ्यात आधी त्यांना राईट टू वर्क द्या. ओके, राईट टू वर्क इज नॉट द फंडामेंटल राईट. अगेन का राईट टू वर्क जर फंडामेंटल राईट असता तर एकही व्यक्ती रिकामा ठेवता आला नसता, आणि त्या व्यक्तीने म्हटलं असतं की माझा फंडामेंटल राईट व्हायलेट होतोय, मला एमपीएससीने सिलेक्शन नाही केलं, असं कसं जमतं, इतर परीक्षा दिली, तसं जमणार नाही. राईट टू वर्क इज नॉट अ फंडामेंटल राईट. राईट टू वर्क इज जस्ट पॉलिसी which is directed by the constitutions to the state to make a policies on the right to work. To education तिकडे पण आहे, पण एज्युकेशन तिकडे 6 ते 14 वर्षाच्याच मुलाचं फंडामेंटल सांगितलंय. बाकीची तुमची इच्छा, तुम्हाला कंपल्सरी ग्रॅज्युएशन करायचं का, तुम्हाला पुढे शिकायचं का, ते तुमची इच्छा आहे. आम्ही पॉलिसी बनवून देऊ. ठीक आहे, तुमचे फायनान्शियली यू आर नॉट सुटेबल, यू आर नॉट एबल टू गेट एनी डिग्री. सो आम्ही तुम्हाला काय करणार, एज्युकेशनसाठी काही पॉलिसीज प्रोव्हाइड करू, काही लोन प्रोव्हाइड करू किंवा काही रिझर्वेशन प्रोव्हाइड करू. बट एज्युकेशन 14 ते वर्ष पुढच्याचं डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये येतं, फंडामेंटल राईटमध्ये नाही. मग राईट टू वर्क, मग टू एज्युकेशन आणि पब्लिक असिस्टन्स इन अ सर्टन केसेसमध्ये म्हटलं आहे. मग आता ऑर्गनायझेशन झाले विलेज पंचायतमध्ये, आणि त्या विलेज पंचायतमधल्या लोकांना राईट टू वर्क द्या, त्यांना वर्क द्या, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना एज्युकेशन द्या आणि पब्लिक असिस्टन्स द्या. ओके, एक इमेज मी काढते, त्या इमेज थ्रू आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायचं आहे. काय आहे ही इमेज आता बघून घ्या. ठीक आहे. येस, एक विलेज आहे. ठीक आहे, हे मी विलेज काढते. ठीक आहे, हे विलेज आहे एक उदाहरणार्थ. ठीक आहे, आणि या विलेजमध्ये आता पुढे काय काय होणार आहे बघा. या विलेजचा पहिले सगळ्यात आधी आपल्याला पंचायत ऑर्गनाइज करायचे. आर्टिकल 40 पंचायत ऑर्गनाइज करायची. ठीक आहे, ऑर्गनाइज करा. ठीक आहे, पंचायत ऑर्गनाइज केली. मग इथल्या लोकांना काय द्या, आता वर्क द्या. ठीक आहे, वर्क द्या. आर्टिकल 41 वर्क द्या. यांच्या मुलांना एज्युकेशन द्या, आणि जी हवी ती मदत द्या, असिस्टंट द्या. क्लिअर. दिस इज द सेकंड थिंग. नाउ कम टू द नेक्स्ट. काय ओके. ठीक आहे. सो द स्टेट शॅल विदिन द लिमिट्स ऑफ द इकॉनॉमिक कॅपॅसिटीज ऑफ द डेव्हलपमेंट, ज्या काही त्यांच्याकडे फंड्स येतील त्यानुसार मेक अ इफेक्टिव्ह प्रोव्हिजन्स फॉर सेक्युरिंग द राईट टू वर्क. यामध्ये राईट टू वर्कचे सेक्युरिंग प्रोव्हिजन्स बनवा. एज्युकेशनसाठी पब्लिक असिस्टन्स इन केसेस ऑफ अनएम्प्लॉयमेंट. पब्लिक असिस्टन्सच्या जर अनएम्प्लॉयमेंट असेल, जसं सांगितलं की मनरेगा सारख्या स्कीम बनवा, आणि अनएम्प्लॉयमेंटला एक सर्टन केसेसमध्ये त्यांना एम्प्लॉयमेंट द्या. काही ओल्ड एज असतील तर त्यांना पेन्शन लागू करा, की जे आता लागू झालंय. शेतकऱ्यांना पेन्शन लागू झालंय, कुठून आलेलं आहे तर ते या आर्टिकलमधून आलेलं आहे. सिकनेस असतील तर त्यांना मेडिकल एक्सपेन्सेस प्रोव्हाइड करा. डिसेबलमेंट असेल कुठल्या प्रकारे तर त्यांना ती, तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटकडनं काही चेअर्स मिळतात, त्या साड्या मिळतात. त्यांना एक पॉसिबिलिटी, अपंग असेल तर त्यांना मंथली पेमेंट येतं गव्हर्नमेंटकडनं. ह्या सगळ्या ज्या आहे पब्लिक असिस्टन्समध्ये मोडतात पॉलिसीज. आणि इन अदर केसेस ऑफ द अंडरसर्व्ड वॉन्ट, ज्या काही वॉन्ट, ज्या काही नीड आहे लोकांच्या, ज्या की त्या अंडरसर्व्ड वॉन्ट मी जे त्या फुलफिल करू शकत नाहीत स्वतः, अशा लोकांना इथे तुम्ही असिस्टंट प्रोव्हाइड करा. तर आर्टिकल 41 मध्ये सांगितलंय की ऑर्गनायझेशन झालं ना, मग राईट टू वर्क द्या, एज्युकेशन आणि पब्लिक असिस्टंट. कुणाकुणाला, ओल्ड एज, सिकनेस, डिसेबलमेंट लोकांना. क्लिअर राहील लक्षात. मी अगेन विचारते तुम्हाला. येस, बिलकुल याला परत पाहताच नाही आलं पाहिजे. कंटेंट जरी वाचले आर्टिकलचे तुम्हाला की समजलं पाहिजे की मला पाठ आहे. मग नंतरचा आर्टिकल आहे तुमचा आर्टिकल 42. आता काय झालं, ऑर्गनायझेशन झालं, राईट टू वर्क, एज्युकेशन आणि असिस्टंट दिलं. नाव कम टू द 42. प्रोव्हिजन्स फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क अँड मॅटर्निटी. वर्क दिलं, राईट टू वर्क मधून आपण इथे आलो. क्लिअर आहे बघा, इथे राईट टू वर्क तर दिलं, महिलांना दिलं, पुरुषांना दिलं, सगळ्यांना दिलं. राईट टू वर्क दिलं की नाही दिलं. मग प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स फॉर वर्क. मग वर्क दिलं तर त्यांना ह्युमन कंडिशन्स, ह्युमन बिईंग, सलमान खान, ठीक आहे की नाही माहिती आहे तुम्हाला, मग त्यांना सगळं प्रोव्हाइड करा.
तुम्ही माइन्समध्ये वर्क दिलंय, कुठेतरी माळ टेकडी खोदण्याचं त्यांना काम दिलंय, तर त्यांना हँड ग्लोव्ज द्या, पायात चप्पल द्या, हेल्मेट द्या, ठीक आहे. आणि त्यांना जास्त उन्हात नाही किंवा पाण्याची सोय करा, शुद्ध पाण्याची, किंवा फॅक्टरीमध्ये असेल तर त्या प्रकारचे त्यांना सूट्स द्या, ठीक आहे की नाही. ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला मेंटेन करावे लागेल. जस्ट अँड ह्युमन मीन्स एक ह्युमन बिंगला ज्या नीड आहेत त्यांचं त्याच्यामध्ये अब्यूज काही होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना ते काम जास्त हार्ड जाऊ नये की त्यांच्या त्या हेल्थला ते डॅमेजेस होईल. क्लिअर. महिला असेल तर तिला मॅटर्निटी रिलीफ द्या, म्हणजे वर्क दिल्यानंतर ह्युमन कंडिशन्स मधलं वर्क द्या आणि मॅटर्निटी रिलीफ द्या महिलांना. दॅट इज आर्टिकल 42. The state shall make provisions for securing just and human conditions of work and the maternity relief. मग आता परत या आपल्या चार्टकडे, विलेजकडे. विलेजमध्ये आपला काय म्हटलं आहे, येस पंचायत स्थापन झाली आहे, वर्क दिलंय, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, ठीक आहे. याला प्रॉपरली लिहिते मी, ठीक आहे. हे तुमचं विलेज आहे, ठीक आहे. हे तुमचं विलेज करूया. येस आय नो टाइम वेस्ट जरी झाला तरी तुम्हाला कळेल. सगळ्यात आधी आर्टिकल 40 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत झाला आहे, ऑर्गनायझेशन, ठीक आहे. त्यानंतर झालेलं आहे तुमचं 41 मध्ये वर्क. त्यानंतर काय झालेलं आहे 41 मध्ये वर्क, एज्युकेशन, फास्ट लिहिते थोडं, सॉरी, आणि असिस्टंट, पब्लिक असिस्टंट, ओल्ड एज असेल, सिकनेस असेल वगैरे वगैरे, ठीक आहे. पब्लिक असिस्टंट झालेलं आहे. ओके. राईट टू वर्कला कंटिन्यू करा. जर राईट टू वर्क दिलं तर ह्युमन कंडिशन्स मेंटेन करावी लागेल तुमची, ठीक आहे की नाही. ह्युमन कंडिशन मेंटेन करा, कंडिशन मेंटेन करा. यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पॉलिसीज काढू शकता. आणि सेकंड काय, प्लस मॅटर्निटी रिलीफ द्या महिलांना. महिला जर वर्कर असेल तर मॅटर्निटी रिलीफही द्या महिलांना. क्लिअर. नाव कम टू द नेक्स्ट. ओके. दॅट 42 पण झालेला आहे, ठीक आहे. लिव्हिंग वेजेस एक्सेट्रा फॉर दी वर्कर. अगेन कंटिन्यू करा. हे जे वर्कर्स आहेत तिथले यांना लिव्हिंग वेजेस द्या आणि फॉर वर्कर्सला एक्सेट्रा. द स्टेट शॅल एन्ड्युअर टू सेक्युअर. इथे लिव्हिंग वेजेस ऍक्ट आहे, वर्कर ऍक्ट सुद्धा आपल्याकडे बनवले. मग हे कुठून बनले तर लॉ इथून बनलेले आहेत, कारण इथे डायरेक्शन दिली आहे गव्हर्नमेंटने तुम्हाला बनवण्यासाठी. जर कॉन्स्टिट्यूशननी कोणाला, गव्हर्नमेंटला, स्टेटला. द स्टेट शॅल एन्ड्युअर टू सेक्युअर बाय सुटेबल लेजिस्लेशन. सुटेबल लेजिस्लेशन मीन्स कायद्यानुसार, और इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, जे की इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन्स आहे. In any other way, all workers, agriculturalists, industries and otherwise work a living wage conditions of the work, ensuring a decent standard of life. एक पर्टिक्युलरली हे लोक एक डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे यांनी शुद्ध पाणी पिलं पाहिजे, यांनी वरण भात भाजी पोळी जे काही आपलं मील आहे डेलीचं ते त्यांच्या खाण्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणून जर यांचं वर्कनुसार एवढं कॅपेबिलिटी होत नसेल किंवा त्यांचा संसार चालत नसेल तर त्याला लिव्हिंग वेजेस सुद्धा देता येतं. अँड फुल एन्जॉयमेंट ऑफ द लिजर्स अँड द सोशल्स अँड कल्चरल प्रोग्राम्स. ओके. एन्जॉयमेंट करा म्हणजे लाईक एन्जॉयमेंट कशी की लाईक यांना लाईक कंपनीमध्ये काही एक असे ॲक्टिव्हिटीज द्या किंवा फॅक्टरीजमध्ये काही अशा ॲक्टिव्हिटीज द्या किंवा कल्चरल ऑपॉर्च्युनिटीज द्या. यांच्याकडनं काही कधी कधी निबंध स्पर्धा होत असते, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला देता येतात. ओके. सो सेलिब्रेट त्यांना करता आलं पाहिजे. अशा प्रकारे लिव्हिंग वेजेस देऊन यांना एक्स्ट्रा काही ॲक्टिव्हिटीज सुद्धा तुम्ही देऊ शकता. द स्टेट शॅल एन्ड्युअर टू प्रमोट कॉटेजेस इंडस्ट्रीज ऑन इंडिव्हिज्युअल और कोऑपरेटिव्ह बेसिस इन अ रूरल एरिया. कॉटेजेस इंडस्ट्रीज सुद्धा तुम्हाला ते पॉलिसीजमध्ये प्रोव्हाइड करता येतात. तर 43 डायरेक्टली तुम्हाला म्हणतो की वर्कर्सला लिव्हिंग वेजेस द्या. म्हणजे आर्टिकल 43 तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतो कशा थ्रू, दॅट इज लिव्हिंग वेजेस थ्रू. ठीक आहे. 43 दॅट इज लिव्हिंग वेजेस. ठीक आहे. नाउ कम टू द नेक्स्ट. यस. नाउ कम टू द 43A. ठीक आहे. 43A मध्ये काय अगेन हा जो आहे अमेंडमेंट आहे 1977 ला. सो पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन अ मॅनेजमेंट ऑफ द इंडस्ट्री. ओके. फक्त पैसा दिला, काम दिलं किंवा एक्स्ट्रा सगळ्या गोष्टी दिल्या तर पार्टिसिपेशन पण असलं पाहिजे. मग तुम्ही युनियन स्थापन करता. अनिल कपूरचा पिक्चर बघितला असेल तुम्ही, ठीक आहे की नाही, निळे कपडे घातलेला, तर त्यांना युनियन सुद्धा स्थापन न करता आलं पाहिजे. त्या मॅनेजमेंटमध्ये कंपनीचा एक जो मॅनेजमेंट स्टाफ असतो पूर्ण कंपनीचा अकॉर्डिंग टू द कंपनी ऍक्ट, त्याच्यामध्ये वर्कर युनियन सुद्धा असते. तर अशा वर्कर युनियन स्थापन सुद्धा करता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा यांना काही पॉलिसीज तुम्ही देऊ शकता. सो द स्टेट शॅल टेक अ स्टेप्स
बाय सुटेबल लेजिस्लेशन. व्हॉट इज द सुटेबल लेजिस्लेशन? कायदा बनवून किंवा पॉलिसीज बनवून, ऑर्डिनन्स बनवून, रेग्युलेशन्स बनवून, इन एनी अदर वे टू सेक्युअर द पार्टिसिपेशन्स ऑफ द वर्कर इन द मॅनेजमेंट ऑफ द अंडरटेकिंग्स, एस्टॅब्लिशमेंट्स ऑफ द अदर ऑर्गनायझेशन एंगेज्ड इन द इंडस्ट्री. युनियन वगैरे स्थापन करून ते करू शकतात. मग आता याच वर्करचं पार्टिसिपेशन करायचं आपल्याला कुठे? मॅनेजमेंट ऑफ द कंपनीमध्ये. मग 43A काय आहे? ओके, पार्टिसिपेशन ऑफ वर्कर इन मॅनेजमेंट. ओके, मी लिहित नाही ते पुढे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 हे चारही सेक्शन्स तुमचे कशाशी डील करतायत? वर्कर्सशी. क्लिअर? नाउ कम टू द नेक्स्ट. येस, पुढे या. प्रमोशन्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता मला सांगा, सगळं झालं, वर्क दिलं, त्याच्यानंतर प्रमोशन्स केले, वर्कर्सचे पार्टिसिपेशन झालं, सगळं झालं. यांना जर कोऑपरेटिव्ह स्थापन करायचे, यांनी म्हणतात की चला युनियन पण स्थापन केलंय, सगळं झालं, चला आता आपण कोऑपरेटिव्ह स्थापन करूया. मग यांनी काय केलं? कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केल्या. कोणी? त्याच वर्करनी. तर म्हणून 43B कोऑपरेटिव्ह सोसायटीशी डील करतो. कधी आलेली आहे अमेंडमेंट? 2011. ठीक आहे की नाही? कितवी अमेंडमेंट आहे? 97th अमेंडमेंट. कुठे पाहिली आपण? 19 आर्टिकलमध्ये. The state shall endeavor to promote voluntary formations, autonomous functionings and democratic control and professional management of the cooperative societies. तर इथे म्हटलं आहे की येस, प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज करता येऊ शकतं. तेच जे वर्कर आहे, इलुस्ट्रेशनसाठी सांगते मी की त्याच वर्करला कंटिन्यू करा. येस बाबा, ठीक आहे, चला आता इथे खूप सारे वर्कर झालं, आपण एक काम करूया, एक फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्यांनी घरं घेऊया आणि तिथे आपण आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करूया. तर अशा कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यासाठी ते प्रमोशन्सच्या पॉलिसीज काढा. कोण काढणार? गव्हर्नमेंट, स्टेट काढणार. गव्हर्नमेंटला कोण आदेश देत आहे किंवा डायरेक्शन? तर DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी टू मेक द पॉलिसीज फॉर द प्रमोशन्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी फ्रॉम 97th अमेंडमेंट 2011. ठीक आहे. सो इथे तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा स्थापन करता येतात. त्यामुळे आपण आपल्या लिस्टमध्ये अगेन एक कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा इथे मेन्शन करणार आहोत. सो नाउ 43B विच इज फॉर द कोऑपरेटिव्ह सोसायटी. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी. मला एवढा लेक्चर झाल्यानंतर सगळ्यांनी विसरून दाखवा. ठीक आहे, सोसायटी, सॉरी चुकलं थोडंसं. येस, नाव कम टू द नेक्स्ट. ओके, पुढे या. मग आता एवढे सारे वर्कर्स जमा झालेले आहेत. ठीक आहे की नाही? मग अनेक जाती धर्माचे वर्कर्स आहेत, त्यामध्ये अनेक कम्युनिटीचे वर्कर्स आहेत, काही थोडे कमी जास्त, सगळे. मग अनेक यांना जर काही उद्या चालून वाद झाली किंवा कोर्टात जायचं असेल, त्यांनी कुठला कायदा वापरायचा? पर्सनल लॉज वगैरे. त्याच्यासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड द्या. सगळे भाई बहीण एकत्र, सगळे जातीय वाद संपून टाका, सगळे पर्सनल लॉज संपून टाका आणि सगळ्यांना काय करा? युनिफॉर्म कोड द्या. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आर्टिकल तुम्ही याच्याशी कनेक्टेड वर्कर सगळे एकत्र आले, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केल्या, एकत्र आले म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड 44 मध्ये दिलाय. असंही लक्षात ठेवू शकता. किंवा 4 कसे आहेत? सोबत आहेत, एकत्र आहेत दोघंही, म्हणून आपण आर्टिकल 44 ही लक्षात ठेवू शकतो की द स्टेट शॅल एंडोर टू सेक्युअर फॉर द सिटीजन अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला आहे. मग आपण ती युनिफॉर्मिटी पाळत का नाही? आपल्याकडे पर्सनल लॉज का आहे? तर याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा फंडामेंटल राईट नाही आहे. फंडामेंटल राईट असेल तर तो पाळावाच लागला असता, पण इथे DPSP मध्ये दिला, त्यामुळे कंपल्सरी नाही आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड. आपल्या भारतमध्ये सॉव्हर्निटी, इंटिग्रिटी, युनिटी आहे, म्हणून आपल्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहेच. यस, आपल्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, पण ते DPSP मध्ये दिलं आहे. गव्हर्नमेंट त्याच्यावर पॉलिसीज बनवू शकतो. मे एक्सपेक्टेड आहे की ते पॉलिसी बनवतील. ओके, नाउ द 44 SC साठी टॉपिक चांगला आहे. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड झालं. द प्रोव्हिजन्स फॉर अर्ली चाइल्डहुड इथपर्यंत थांबूया. ठीक आहे, इथपर्यंत थांबू आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडला इथे आपण काय करूया? ऍड करूया. दॅट इज 44 मध्ये. दॅट इज युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC. ठीक आहे, सो हेही झालेलं आहे. इथपर्यंत आर्टिकल बिलकुल पाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करणार आहोत आपण. युनिफॉर्म सिव्हिल कोड झाला, सगळे एकत्र आले, शांतीने बसलो. ठीक आहे, आता पुढे येऊयात. पण आता बाकी विषय संपलेत का? इथे नाही हो, विषय कुठे संपले? अजून तर भरपूर असे टॉपिक्स आहेत.
मला सांगा तुम्ही, इथून सगळं झालं, वर्कर एकत्र आले, स्त्रियांना मॅटर्निटी रिलीफ दिली, वर्करला वेजेस दिले, पार्टिसिपेशन झालं, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन झाल्या, एकत्र आले, सगळं झालेलं मॅडम. पण त्यांच्या मुलांचं काय? ठीक आहे की नाही? मुलांचं काय? तर मुलांचं तर 6 ते 14 वर्षापर्यंत तर आर्टिकल 21 सांगितलंय की सगळ्यांना फ्री एज्युकेशन आहे. पण 14 वर्षाच्या नंतरचं काय? तर प्रोव्हिजन्स फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू द चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 years. द स्टेट शॅल एंडोर टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट द एज ऑफ 6 years. इथे सांगितलं आहे. आर्टिकल 21 हे सांगतो की 6 to 14 years. 6 to 14 years. मग 14 वर्षाच्या वरच्यांचं काय आणि 6 वर्षांच्या खालच्यांचं काय? क्लिअर? म्हणून म्हटलं आहे की 6 वर्षाच्या खालची जी मुलं अंगणवाडीत जातील त्यांना सगळं काय करा, प्रोव्हाइड करा. कसं आहे ते अर्ली चाइल्डहुड केअर म्हणजे सगळं काय, औषधं, लस, वॅक्सिन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करा, औषधं प्रोव्हाइड करा. त्याच्यानंतर प्रेग्नेंट असते विमेन, त्याच्या फर्स्ट मंथपासून तिला औषध आणि डाएट प्रोव्हाइड केला जातो. इव्हन मंथली पैसे सुद्धा दिले जाते, तिला अंडी प्रोव्हाइड केल्या जातात. 6 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याचे रेग्युलर चेकअप गव्हर्नमेंटकडून होतात. यू कॅन गो टू द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे? आणि मी स्वतःवर प्राऊड नाही करत, बट मी तुम्हाला सांगू शकते की मी माझ्या बाळाला लस सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दिलेला आहे. बिकॉज थोडा हटके विषय, पण ज्यांना बाळ असेल ते लक्षात ठेवा. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारे एक लस फोडून फ्रीझरमध्ये ठेवली जाते, ती परत डिस्ट्रॉय केली जात नाही. बट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं तसं नसतं, त्या एकदम करेक्ट लस असतात. आज त्यांनी सगळा त्यांचा ते स्टॉक आहे तो फोडला, त्यानंतर जेवढ्या बाळांना ती लस दिली त्यानंतर ते डिस्ट्रॉय करून टाकतात, त्याला फ्रीझरमध्ये किंवा फ्रीज्ड करून ठेवल्या जात नाही. सो असे इतक्या पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या आहे. आणि यू कॅन, तुम्ही जर बघितलं तर ते प्रायव्हेट लस खूप खर्चिक आणि खूप महाग आहेत, त्यामध्ये इथे फ्रीमध्ये शुद्ध आणि एकदम ॲक्युरेट लस तुम्हाला मिळतात. त्यामुळे इथे लसचा विषय निघाला म्हणून मी पर्सनल विषय शेअर करते तुमच्याशी. यस, मी सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लस दिलेल्या नाही माझ्या बाळाला. सो द स्टेट शॅल एन्ड्युअर टू प्रोव्हाइड अर्ली चाइल्डहुड, जे की अर्ली चाइल्डहुड केअर आहे, लसपासून मेडिसिन्सपासनं किंवा लाईक तुम्ही जर अंगणवाडीमध्ये कुठे गेलात, यस, द हिंदू पेपर वाचत जा. ठीक आहे? मी काही खूप सगळ्या गोष्टींना ऑब्झर्वेशन करत बसत नाही. हिंदू पेपरमध्ये खूप चांगल्या गोष्टी सगळ्या ह्या दिल्या जातात की काय पॉलिसीज वगैरे आहेत ते. ठीक आहे की नाही? द हिंदू वाचत जा. तर ही जी केअर दिली जाते किंवा एज्युकेशन्स प्रोव्हाइड केलं जातं, यामध्ये लाईक मकईचं पावडर जे असतं त्याला आपण सत्तू पावडर म्हणतो, ते सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं छोट्या छोट्या मुलांना. 6 वर्षाच्या आतमध्ये अंगणवाडीमध्ये दूध, अंडी प्रोव्हाइड केली जातात. सो दिस इज फ्रॉम द गव्हर्नमेंट अँड इट्स टोटली फ्री. सो एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रन अंटिल दे कम्प्लीट द एज ऑफ 6 years. हे सगळं 6 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला द्यायचं आहे बाळांना. सो द अर्ली चाइल्डहुड केअर विच इज 6. ठीक आहे? तर याला आपण थोडंसं डिवाइड करणार आहे वेगळ्या याच्यामध्ये. आता मी यांना इकडे ठेवते ही लिस्ट, कुठून 40 ते 44 पर्यंतची. ठीक आहे? मग 40 ते 44 पर्यंतची जर लिस्ट आपण केलेली आहे, त्यानंतर आपण येऊ शकतो दॅट इज सेकंड लिस्टकडे, दॅट इज 45. 45 मध्ये आपल्याला अर्ली चाइल्डहुड करायचं आहे. अर्ली चाइल्डहुड केअर अँड 6 year बिलो दी 6 year. ओके? सो मी इथे 6 year पर्यंत लिहिते. नंतर 45 मध्ये लगेच येऊया आपण आणि 45 मध्ये आल्यानंतर PDF वर जाऊया. ठीक आहे? मग आता त्यांच्या वर्कर्सच्या मुलांना वगैरे आपण अर्ली चाइल्डहुड दिलेली आहे. नाव कम टू द 46. यस, काय म्हटलं आहे? प्रमोशन्स ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स अँड अदर विकर सेक्शन. ओके, मला सांगा आता इथे 6 वर्षाच्या आतली मुलं यांनी कॅप्चर केले DPSP मध्ये. 6 ते 14 वर्षाच्या मुलांना आता फंडामेंटल राईट देऊन टाकला एज्युकेशनचा. मग आता आफ्टर 14 years काय आहे त्यांना डिवाइड केलेलं आहे. इथे सांगितलं आहे की अजून आपल्याकडे इकॉनॉमिक रिझर्वेशन जे आहेत ते आपण बघितलं की इकॉनॉमिकली जे असतील 10% वगैरे तो भाग वेगळा. आणि इथे म्हटलं की पर्टिक्युलरली या कास्टच्या विकर सेक्शनच्या लोकांना 3, दॅट इज प्रमोशन्स ऑफ एज्युकेशनल आणि इकॉनॉमिकल इंटरेस्टमध्ये शेड्यूल कास्ट, SC, ST आणि अदर विकर जो सेक्शन आहे तुमचा, यांना 14 वर्षाच्या नंतर एज्युकेशन आणि इकॉनॉमिक इंटरेस्टमध्ये प्रमोशन द्या. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार, तुम्हाला व्हॉटेवर जे काही बेनिफिट्स मिळणार आहे तर ते या 46 मधून मिळणार. गव्हर्नमेंट इथे पॉलिसीज काढणार आहे. अगेन मोहिनी जैन केस वाचू शकता. पॉलिसीज काढणार गव्हर्नमेंट 46 आर्टिकल नंतर. 14 वर्षाच्या नंतर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टीचे मिळणार, पण ते रिझर्वेशन थ्रू.
इथे गव्हर्नमेंट तुम्हाला फ्रीमध्ये कंपल्सरी काहीही देणार नाही. का? कारण आता इथे जे विकर सेक्शन्समध्ये येतात, जे ST SC आणि अदर कास्टमध्ये रिझर्वेशन्स आहेत तिथून तुम्हाला मिळणार आहे, प्रत्येकाला मिळणार नाही 14 वर्षानंतर. द स्टेट शाल प्रमोट विथ अ स्पेशल केअर अँड एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द विकर सेक्शन्स ऑफ द पीपल अँड इन अ पर्टिक्युलर ऑफ द स्केड्यूल कास्ट अँड द स्केड्यूल ट्राइब्स अँड शल प्रोटेक्ट देम फ्रॉम सोशल इनजस्टिस अँड ऑल फॉर्म द एक्सप्लॉयटेशन. क्लिअर? सो अशा प्रकारे इकॉनॉमिक इंटरेस्ट त्यांचा व्हायलेट होऊ देऊ नका, त्यांचे प्रमोशन्स करा, एज्युकेशन्स एक्सेट्रा एक्सेट्रामध्ये. दिस इज आर्टिकल 46. मग आता 6 वर्षाच्या नंतरचे जे आहोत आपण सगळे, आपल्याला जर इथे रिझर्वेशन पाहिजे असेल एज्युकेशन्समध्ये तर 45 आर्टिकल नंतर आपल्याला इथे एज्युकेशनमध्ये SC ST आणि अदर विकर सेक्शनसाठी इथे दिलेला आहे तुम्हाला. नाऊ अशा प्रकारे आर्टिकल्स तुम्हाला लिस्ट बनवून लक्षात ठेवायचे आहेत. मी का लिस्ट लिहिते? कारण तुम्हाला आर्टिकल लक्षात राहावे स्टोरी वाईज म्हणून. नाऊ कम टू द नेक्स्ट. ओके, तर काय आहे? कुठे गेला पेन? ओके ओके सॉरी. नाऊ कम टू द 47. The duty of the state to raise the level of nutrition and standard of living and to improve public health. मला सांगा, आतापर्यंत आपण सगळीकडे आलो, ठीक आहे, प्रमोशन्स पण केले, मग यांचं अजून लिव्हिंग स्टँडर्ड इम्प्रूव्ह करा. हे जे वर्कर्स आहे, आता वर्कर पर्सनली घेऊ नका, आपण एक इलुस्ट्रेशनसाठी घेतले सेक्शन आर्टिकल लक्षात ठेवण्यासाठी. तर हे जे सगळे वर्कर्स आहे तर यांची स्टेटची ड्युटी आहे की त्यांचं न्यूट्रिशन लेवल रेज करा, ठीक आहे. मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांचं रेज करा आणि पब्लिक हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रेग्नेंट महिलांना औषधं दिली जाते, प्रेग्नेंट महिलांना अंडी दिली जाते, प्रेग्नेंट महिलांना दूध किंवा विटॅमिन्सची टॅबलेट दिल्या जाते, किंवा जे ही ओल्ड एज आहे त्यांना विटॅमिन्स किंवा अदर कुठल्या औषधं ती फ्री दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी मेडिसिन्स किंवा अदर विटॅमिन्स फ्री आणि प्रोव्हाइड करून तुमची हेल्थ मेंटेन केली जाते. त्याच्यामध्ये राशन्समध्ये अनेक जेवढी तुम्हाला न्यूट्रिशन्स लागतात ते फ्री दिले जातात. That the state shall regard the raising of the level of nutrition and the standard of living of its people and the improvement of the public health and amongst its primary duties. ज्या की प्रायमरी ड्युटीज आहे, पर्टिक्युलरली द स्टेट शॅल एंडोर ब्रिंग अबाउट द प्रोहिबिशन्स ऑफ द कन्झम्पशन एक्सेप्ट ऑफ द मेडिसिनल पर्पज इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक अँड द ड्रग्स विच आर इंजुरीज टू द हेल्थ. ओके, अगेन एक स्टेट आहे केरला. केरलामध्ये आफ्टर 7 फक्त 5 स्टारमध्येच तुम्हाला लिकर किंवा इंटॉक्सिकेटेड ड्रिंक्स मिळतील, बाहेर तुम्हाला त्या मिळणार नाही. वाय? बिकॉज इथे स्पष्ट सांगितलं आहे की लाईक एक उदाहरणार्थ जर बघितलं तर एक साधारण ॲव्हरेज जर वर्कर असेल तर तो काय करणार आहे, दिवसभराचे 100-200 रुपये कमवणार आहे म्हणून रात्री लिकर घेणार. त्यामुळे इथे सगळं कंपल्सरी तर नाही, बट थोडाफार प्रमाणात बंद केलं आहे. अशा पॉलिसीज काढून गव्हर्नमेंटनी, म्हणजे काही इंटॉक्सिकेशन जसं की दारूबंदी या आर्टिकल अंतर्गत येतं. काही इंजुरियस ड्रग्ज असतील विदाउट द मेडिसिनल पर्पज असतील ते कन्झम्पशन तुम्हाला नाही करू दिले जाणार. साधारण पीपलला बंदी करण्यात येणार त्याच्यावर, टोबॅकोज एक्सेट्रा. वाय? बिकॉज पॉलिसीज आहेत तशा की यांचं हेल्थ आणि न्यूट्रिशन्स आपल्याला पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग याच्यामध्ये चाइल्डला आणि ओल्ड एजला आणि महिलांना, प्रेग्नेंट वुमेनला न्यूट्रिशियस खाद्य दिलं जाईल, जसं की राशन्स मिळतं किंवा अनेक काही गोष्टी आपल्याला मिळतात, औषधं मिळतात आणि इथून तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह केलं जाणार आहे. तर मग इथं काय आपल्याला आर्टिकल जो 47 आहे शॉर्टली आपण लक्षात ठेवू शकतो. दॅट इज आर्टिकल 47 आर्टिकल 47 जो आहे आपला आपण शॉर्टली लक्षात ठेवू शकतो. इम्प्रूव्ह द हेल्थ. ओके, सो इम्प्रूव्ह द हेल्थ अँड न्यूट्रिशन्स. ओके, सो आर्टिकल 46 आय थिंक 46 मध्ये 47, 45, 46 आणि 47. ओके, तो 47 मध्ये टू इम्प्रूव्ह द हेल्थ, टू इम्प्रूव्ह हेल्थ. ओके, प्रोव्हाइड न्यूट्रिशन, ठीक आहे, शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि सुपाठ करायचं. टू प्रोव्हाइड स्टँडर्ड वगैरे आहे ते, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, नाउ कम टू द अगेन 48. ओके, 40 अँड 48 वर आले. ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी. सगळं खरं आहे तुमचं. वर्कर्सचं बघितलं, पण शेतकऱ्यांचं काय आहे तर ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंडरी करा. ॲग्रिकल्चरचं ऑर्गनायझेशन्स करा, ठीक आहे की नाही. शेतकऱ्यांना बी बियाणे प्रोव्हाइड करा, शेतकऱ्यांना लोन प्रोव्हाइड करा, शेतकऱ्यांचे लोन माफ करा, शेतीच्या काही न्यू स्कीम द्या. आजकाल फोनवरच तुम्ही लक्षात घ्या, माझे वडील शेती करतात, माझ्या वडिलाला सगळं फोनवर कळतं काय की त्यांना जर कुठल्या शेतीला काही खूप प्रॉम्प्ट शेती करतात त्यांना,
तर ते त्यांना जर काही न्यूट्रिशियस एखाद्या पीकला लागलं असेल तर लवकर त्यांच्याकडे ते ॲप आहे, मग त्याच्यावर ते गव्हर्नमेंटचं ॲप आहे, मग त्यावर ते लगेच फोन लावतात की माझ्या शेतीच्या मालाला किंवा शेतीच्या पिकाला किंवा माझ्या ह्या झाडाला अशी कीड आली, तुम्ही काय करावं. तर गव्हर्नमेंट हे तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी प्रोव्हाइड करतं. इवन फोनवर ते 1-1 तास बोलतात की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, हे आणा, हे औषध आणा, हे तुम्हाला स्कीममध्ये मिळेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे पॉलिसीज अवेलेबल आहे फॉर द ऑर्गॅनायझेशन्स ऑफ द ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड ॲनिमल हजबंडरी विथ सायमल्टेनियसली. जर तुम्हाला ॲनिमल हजबंडरी करायची असेल, लाईक तुम्हाला म्हशी गाई पाळायची असेल, कुक्कुटपालन करायचं असेल, बकरी घ्यायची असेल, तर अगेन मी सांगते की मी हे सगळं द हिंदू आर्टिकल्स वाचते, त्याच्यामुळे ही मला किती दिवस झाले ही मी वाचते कंटिन्यू, मला माहिती असतात काय पॉलिसी नवीन निघत आहेत. तर डेफिनेटली तुम्ही ही वाचा. तर याच्यामध्ये सगळे जे आहेत ते तुम्हाला पॉलिसीज देतील. लाईक आत्ता मध्यंतरी न्यूजमध्ये आलं होतं की गाईचा गोठा करण्यासाठी गव्हर्नमेंटची सबसिडी निघालेली आहे आणि गाई म्हशी पाण्यात ओल्या होऊ नये म्हणून 5-5 लाख रुपये शेतकऱ्यांना किंवा ॲनिमल हजबंडरी जे करतात त्यांना देण्यात आलेले आहे आणि त्यांना पैसे प्रोव्हाइड करून गोठे तयार करण्यात आलेले, शेड तयार करून गाई म्हशी ज्या आहेत ते ओल्या होण्यापासून वाचू शकतात आणि त्यांना कुठलेही इन्फेक्शन होणार नाही, त्यामुळे दूध दुभती वाढतील. सो द स्टेट शॅल एंडेवर टू ऑर्गनाइज ॲग्रिकल्चरल्स अँड ॲनिमल हजबंडरी ऑन अ मॉडर्न अँड सायंटिफिक लाईन्सवर सुद्धा इथे करा. हे 1950 आपल्याकडे बघा हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकलेलं आहे. मॉडर्न अँड सायंटिफिक लाईन, जसं मी सांगितलं तुम्हाला की कुठली औषधं वापरावी, पर्टिक्युलरली टेक अ स्टेप्स टू प्रिझर्विंग अँड इम्प्रूव्हिंग द ब्रीड्स. ओके, अशा काही स्टेप्स घ्या की ॲनिमल्समध्ये ब्रीड्स आपण नवीन तयार केले पाहिजे. लाईक आत्ता मध्यंतरी परत ही माहिती असेल तुम्हाला, न्यूजमध्ये आलं होतं की एक कडकनाथ समथिंग नावाचं जे कुक्कुटपालन करतात त्यांना कोंबडी टाईप असं काहीतरी एक चिकन आलं होतं आणि त्या चिकनमध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात, प्रोटीन्स असतात असं त्यांनी सांगितलं होतं. तर ते बाहेर देशातलं होतं, तर ते इथे आपल्या इथे त्यांचं ब्रीडिंग करण्यात आलं आणि इथे सुद्धा ती काळी कोंबडी जी असते ती आपल्या इथे त्याचं ब्रीड तयार करण्यात येऊन त्यांना प्रमोट करण्यात आलं होतं कुक्कुटपालनाला. त्यानंतर एक गाय होती, दॅट इज गीर गाय. ओके, सो गीर गाईचं मिल्क जे आहे ते अत्यंत जास्त कॅल्शियम्स आणि प्रोटीन्स आपल्याला प्रोव्हाइड करतं, त्यामुळे ती गीर गाय ही बाहेर देशातून आणून आपल्या इथे तिला हे करण्यात आलं होतं. आणि अजून आता आपण घरामध्ये गाय ठेवू शकतो, इतकी छोटी गाय आपल्याकडे ब्रीडिंग तिची करण्यात आलेली आहे. तुम्ही प्रधानमंत्रीचा व्हिडिओ बघितला असेल किंवा न्यूजपेपरमध्ये ऐकलं असेल. येस, तुमचे मेसेजेस मी वाचते, 2-3 आर्टिकल राहिलेले आहे. अँड प्रोहिबिटिंग द स्लॉटर, ऑफकोर्स स्लॉटर प्रोहिबिट करा, गायांना मारू नका. जेव्हा त्यांचं जे दुभती संपतात तेव्हा त्यांना मारून खाऊ नका, त्यांना दुसऱ्या कामाला लावा कुठल्याही, पण मारू नका, कारण त्यांचं ब्रीडिंग इतकंही जास्त होत नाही कुक्कुटपालनासारखं की एक गाय मारल्यानंतर दुसरी लगेच तुमची तयार होईल, त्यांना वेळ लागतो. अँड गाईला तर ते बाकी हिंदू धर्म काय वगैरे मी हे सगळं बोलणार नाही, पण गाईला मारू नका असं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं की प्रोहिबिटिंग द स्लॉटर काऊज अँड केल्स अँड अदर मिल्च अँड ड्रॉट एनिमल्स मीन्स जे की पाळीव प्राणी आहेत, आपले ड्रॉट कॅटल्स आहेत, यांना मारू नका, यांना पाळा आणि त्याच्यामधनं उत्पन्न तुम्ही कमवा. अशा प्रकारच्या कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्याला गाईडलाईन्स आहे आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत हे आपले. सो आपण इथे येऊ शकतो परत आपल्या आर्टिकल्सकडे की आर्टिकल आपले दोन्हीही झालेले आहेत. आता हे 47 पण झालं आहे आणि रेज न्यूट्रिशन आणि ऑर्गनायझेशन्स आणि ॲनिमल हजबंडरी विलेज ॲग्रिकल्चरचं ऑर्गनायझेशन आपल्याला करायचं आहे. तो 48 मध्ये तुम्ही येऊ शकता, दॅट इज 48. ओके, 40 ऑर्गनायझेशन ऑफ विलेजपासून सुरुवात झालेली आहे आपली आणि 48 मध्ये डायरेक्टली ते सांगतात की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसला तुम्ही हे सगळे गांधीयन प्रिन्सिपल्स आहेत गावाकडचे आपले, ठीक आहे की ॲग्रिकल्चर आणि ॲनिमल हजबंडरी, ॲनिमलचे नवीन ब्रीड तयार करा, त्यांना पॉलिसीज द्या, ॲनिमल हजबंडरी तुम्ही तयार करा. ओके, now come to the next article that is again very interesting. 48A amended आहे, प्रोटेक्शन्स अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ द इन्व्हायरमेंट अँड सेफगार्डिंग द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. अगेन आता सगळं झालं, तुम्ही वर्करला प्रोटेक्ट केलं, तुम्ही मॅन वुमेनमध्ये प्रोटेक्शन्स दिले आहे, तुम्ही मेटर्निटी रिलीफ दिली आहे, तुम्ही त्यांच्या मुलांना एज्युकेशन दिले आहे, तुम्ही त्यांच्या मुलांना अंगणवाडीमध्ये केअर प्रोड्यूस केलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझर्वेशन्स पण दिले आहे ST SC वीकर सेक्शनला, तुम्ही त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन केलं आहे, त्यांचं न्यूट्रिशन रेज केलेलं आहे, तुम्ही ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस सुद्धा तुम्ही पॉलिसीज दिलेल्या आहे, तुम्ही ॲनिमल हजबंडरीला सुद्धा पॉलिसीज दिलेल्या आहे. पण तुम्ही एन्व्हायरमेंट बद्दल काय केलं, तर आर्टिकल 48(1)A सांगतो की यस आम्ही प्रोटेक्शन्स करतोय एन्व्हायरमेंटचं
आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि लॉज काढत आहे. दॅट इज एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉज आहे, वाईल्ड लाईफ ऍक्ट आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे, अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. आणि आम्ही एन्व्हायरमेंटची इम्प्रुव्हमेंट करतो आणि सेफ गार्ड करतो. जंगल वगैरे तोडत नाही, पण आपल्या इथे सगळं होतं तुम्हाला माहिती आहे. आरे फॉरेस्टचं जर प्रकरण ऐकलं असेल तर ऑफ द फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफलाही आम्ही प्रोटेक्ट करतो. वाघ, वाघिणी वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. इव्हन वाघाची संख्या किती, हत्तीची संख्या किती वाढले. भारत देश आपला सध्या 1 नंबरवर आहे वाघांच्या बाबतीत, ठीक आहे की नाही. सो अशा प्रकारे आम्ही वाईल्ड लाईफ सेफ करतो, एन्व्हायरमेंटलाही इम्प्रुव्हमेंट करतो तो इथे, आणि फॉरेस्टलाही. हे तिन्ही गोष्टी एकत्र दिल्या आहे 48 मध्ये. इम्प्रुव्हमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट and wildlife. Okay, so the state shall endure to protect the improve of the environment and to safeguard the forest and wildlife of the country. So 48 मध्ये आपल्याला 48A मध्ये आपल्याला त्यांनी 3 गोष्टी दिल्या. 48A मला समजत नाही ही गोष्ट अमेंडमेंट करून का करावी लागली. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं तेव्हा का नाही झाली, कारण इथे एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे की नाही. एन्व्हायरमेंट, त्यानंतर वाईल्ड लाईफ आणि फॉरेस्ट, ठीक आहे. या तिन्ही गोष्टीला आम्ही सेफगार्ड आणि प्रोटेक्ट करतो. नाव कम टू द आर्टिकल, द नेक्स्ट आर्टिकल दॅट इज आय थिंक 48B असणार, नाही 49, ओके सॉरी. सो 49 आर्टिकलवर या प्रोटेक्शन्स ऑफ द मॉन्युमेंट्स अँड प्लेस अँड ऑब्जेक्ट ऑफ द नॅशनल इम्पॉर्टन्स. मॉन्युमेंट्स, किल्ले, मूर्ती, जे काही आपलं आहे हिस्टॉरिकल प्लेसेस, हे आपण प्रोटेक्ट करतो मॉन्युमेंट्सला. सो इट शॅल, मग आता एन्व्हायरमेंट पण प्रोटेक्ट केलं, वाईल्ड लाईफ पण प्रोटेक्ट केलं, मलाच कशाला सोडता किल्ले मूर्त्या म्हणतायत, ठीक आहे की नाही. आम्हाला पण प्रोटेक्ट करा मंदिरांना, किल्ल्यांना वगैरे. सो इट शॅल बी द ऑब्लिगेशन्स ऑफ द स्टेट टू प्रोटेक्ट एव्हरी मॉन्युमेंट ऑर प्लेस ऑफ ऑब्जेक्ट आर्टिस्टिक हिस्टॉरिकल इंटरेस्ट डिक्लेअर्ड बाय द अंडर द मेड बाय द पार्लियामेंट अँड हेरिटेज जे आहेत आपले सगळे टू बी द नॅशनल इम्पॉर्टन्स अँड फ्रॉम स्पॉयलेशन्स, डिसफिगरमेंट, डिस्ट्रक्शन्स, रिमूव्हल, डिस्पोजल ऑर एक्सपोर्ट्स ॲज द केस मे बी. कुठल्याही प्रकारे आपल्या याच्यातनं काही हिस्टॉरिकल गोष्टी आहेत किंवा अँटिक पीसेस आहेत भारताचे त्या काळामधले, त्यांना एक्सपोर्ट होण्यापासून वाचवा, चोरून नेण्यापासून वाचा, जे की इंग्रज आपले चोरून घेऊन गेलेले आहेत अर्ध्याच्या पेक्षा जास्त, सोनं नाणं मूर्त्या वगैरे. त्यानंतर रिमूव्हल होण्यापासून वाचा, डिस्ट्रक्शन, डिस्फिगर होण्यापासून वाचवा, यांना प्रोटेक्ट करा आणि यासाठी कायदे काढा, यासाठी पॉलिसीज काढून यांना प्रोटेक्ट करा, ज्याच्यामुळे आपली जी हिस्टरी आहे इंडियाची ती टिकून राहील. सो याच्यामध्ये प्रोटेक्शन्स ऑफ दी मॉन्युमेंट्स हा आपला 49 आर्टिकल बोलतो. काय, दॅट इज 49 प्रोटेक्शन ऑफ मॉन्युमेंट्स, ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट आर्टिकल. मी फास्ट लिहिते म्हणून कळणार नाही, पण इथे PDF आहे. दॅट इज ओनली जस्ट लिस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स, की आपल्याकडे काय एक्झामिनेशन करायचं. नाऊ आता सगळ्यात लास्टचा सेक्शन, मी याला सेक्शन सोडून देते सध्या तरी, आणि आपण आलो होतो दॅट इज जस्टिस अँड लिगल एड. 39 सेक्शन पासून आलो होतो आपण, 39A पासून, सॉरी आर्टिकल 39A आर्टिकल पासून आलो होतो. सुरुवात आपली जस्टिस पासून झाली होती, ज्युडिशियरी पासून झाली होती, आणि द लास्ट वन दॅट इज 50 अगेन आपलं ज्युडिशियरीवर संपत आहे, ठीक आहे. मी या आर्टिकलला थोडंसं बाजूला ठेवेल. सेपरेशन्स ऑफ द ज्युडिशियरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. द स्टेट शॅल स्टेप टू द ज्युडिशियरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिस ऑफ द स्टेट. एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियरी हे 3 ग्रुप आहेत आपले. लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह तरी ठीक आहे, कुठे ना कुठे एकत्र येतात, बट ज्युडिशियरी ही टोटली इंडिपेंडंट आहे. आर्टिकल 50 स्पष्ट सांगतो की आम्ही इंडिपेंडंट आहे, आम्ही कोणत्याही मदत येणार नाही, आमच्याकडे ज्युडिशियल रिव्ह्यू पॉवर आहे, वी आर इंडिपेंडेंट, आमच्यावर कोणताही प्रेशर राहणार नाही, तुम्ही आमच्या अपॉइंटमेंट करू नका, आम्ही तुमच्या करत नाही, आम्हाला काहीही संबंध नाही. यू आर जस्ट अ विक्टिम और यू आर जस्ट अ प्लेंटिव्ह डिफेंडंट बिफोर द कोर्ट, दॅट्स इट. आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही आर्मी आहात, नेव्ही आहात, तुम्ही स्टेट्स आहात, तुम्ही जनरल पीपल आहात, आम्हाला काही करायचं नाही. आम्ही ज्युडिशियरी जज, आम्ही सेपरेट आहोत, आम्ही तुमच्या दबावात येणार नाही, आणि आमच्या कुठल्याही प्रकारे आमच्या ज्युडिशियरीमध्ये तुमचा हस्तक्षेप असणार नाही, आणि आमचा तुमचा नसणार. एक उदाहरण सांगायचं झालं तर 2014 मध्ये भाजपा गव्हर्नमेंट, मोदी गव्हर्नमेंटने एक कायदा काढला होता, दॅट इज नॅशनल ज्युडिशियल कमिशन स्थापन केलं होतं. त्याच्यामध्ये 124 आर्टिकल नंतर जे सुप्रीम कोर्टामध्ये 124 ABCDE टाकलं होतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. मग नंतर ते टाकलं पण, कायदा पण बनला, आणि नंतर काय केलं,
बेअर ॲक्टमध्ये छापून पण आणलं, आपण अभ्यास पण केला. त्या 2014 आणि 16चं जर बेअर ॲक्ट असेल तुमच्याकडे, 14चं नाही 16चं बेअर ॲक्टमध्ये सगळ्यांच्या अर्ध्यांच्या बेअर ॲक्टमध्ये ते छापलेलं आहे. बट सुप्रीम कोर्टाने यूज केला आपला पॉवर, दॅट इज ज्युडिशियल रिव्ह्यू, अँड सुप्रीम कोर्ट डायरेक्ट दॅट अँड स्टेट दॅट वाय, बिकॉज it is the independence of the judiciary, and the article 50 says that there is the judiciary is separate from the executive, and it is a violation of the article 15. So you cannot change this types of collegium system. We have the collegium system already. We have already power to appoint ourselves. ठीक आहे की नाही, आम्ही आम्हाला अपॉइंट करून घेऊ कॉलेजियम सिस्टीम नुसार. आम्हाला काय करायचं ते करू, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आणि ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर यूज करून ते आर्टिकल सुप्रीम कोर्टाने काढून टाकले. का? कारण या आर्टिकलचं व्हायलेशन होतं, बिकॉज ज्युडिशरी इज इंडिपेंडेंट. त्याला तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही त्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये जजेसच्या. सो दिस इज आर्टिकल 50. म्हणजे आपण सुरुवात जस्टिस लिगल एडपासून केली आणि 50वर येऊन थांबलोय. आता एक एक्स्ट्रा सेक्शन आहे. सगळंच झालं, नॅशनल लेवलवर झालं, सगळं झालं, ज्युडिशरी एकत्र आणली, तुम्ही सगळं केलं. बट आता तुम्हाला आर्टिकल 51 प्रमोशन्स ऑफ द इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, इथे कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला अगेन एक डायरेक्शन देत आहे. काय डायरेक्शन देते की यस बाबा, काय इथे सांगते की आपल्याला प्रमोशन करायचं आपल्या देशाचं इंटरनॅशनल लेवलवर, पीस अँड सिक्युरिटी मेंटेन करायचे इंटरनॅशनल लेवलवर. म्हणून आपले प्रधानमंत्री, प्रेसिडेंट्स, जे की डिफेन्स मिनिस्टर किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स जे आहेत आपले सगळे इकडे तिकडे फिरत राहतात आणि त्यांचे ट्रीटीज कॉन्ट्रॅक्ट होत राहतात टू मेंटेन द पीस अँड सिक्युरिटी बिटवीन द स्टेट्स, बोथ स्टेट्स किंवा ॲट द इंटरनॅशनल लेवल अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल लॉ, ह्युमन राईट्स. that the state shall endeavor to promote international peace and security. स्टेटनी एन्डिओर केलं पाहिजे आणि ते पॉलिसीज बनवल्या पाहिजे टू प्रमोट इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी बिटवीन आवर कंट्री अँड अदर कंट्रीज. मेंटेन जस्ट अँड ऑनरेबल रिलेशन्स बिटवीन द नेशन्स. आपण दुसऱ्या देशांशी ऑनरेबल रिलेशन्स ठेवले पाहिजे, भांडण केली नाही पाहिजे, वाद नाही केले पाहिजे, नाही तर आपल्यावर कोणी युद्ध केलं तर आपल्याला कोणी कामाला येणार नाही. fosters respects of the international law and treaty obligations in the dealing of the organized people with one another. एकमेकांसाठी इंटरनॅशनल लॉज नुसार, कायद्यानुसार इथे व्यवस्थित तुमच्या ट्रीटीज ऑब्लिगेशन्स करा. एकमेकाशी ऑर्गनाइज्ड पीपल म्हणून वन अनदरशी डीलिंग करा, कॉन्ट्रॅक्ट करा, आपल्या वस्तू तिकडे एक्सपोर्ट करा, त्यांचे इम्पोर्ट करा, व्हॉटेवर कॉन्ट्रॅक्ट करून एकमेकाशी रिलेशन्स चांगले ठेवा. encourage settlement of the international dispute by the arbitrations. इंटरनॅशनल डिस्प्यूट आर्बिट्रेशन्स आहे, तुम्हाला माहिती आहे. दोन देशामध्ये वाद जर झाले तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आर्बिट्रेशन आहे, डिस्प्यूट सॉल्व्ह करता आपल्याकडे ADR ॲट द इंटरनॅशनल लेवल. त्यानुसार कॉम्प्रोमाइज करा, समझोते करा, वाद करू नका, युद्ध करू नका. दिस इज अवर कॉन्स्टिट्यूशन सेड दॅट. नाउ कम टू द PDF. ओके, आवर पेज, आवर ओके 49 पर्यंत आलो आणि 50 मध्ये ज्युडिशियरीला सेपरेट सांगितलं आहे. ठीक आहे, ज्युडिशियरी सेपरेशन. ठीक आहे, ज्युडिशियरी सेपरेशन, दॅट इज इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशियरी. नाउ कम टू द 51, दॅट इज लास्ट, दॅट इज डेव्हलप द इंटरनॅशनल टू मेंटेन द इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. तर हे कशाची आहे? इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. ओके, कम टू द पॉइंट. ग्रीन घेते मी आता इथे पेन, बघा डार्क ग्रीन म्हणजे दिसेल क्लिअर. हे आहे तुमचे DPSP. याच्या केस लॉज असेल तर आपण केस लॉजच्या याच्यामध्ये डिस्कस करूया. सगळ्यात आधी ऑर्गनायझेशन केलं विलेज पंचायतचं, मग त्यांना वर्क दिले, एज्युकेशन दिलं, पब्लिक असिस्टंट दिलं. 42 मध्ये ह्युमन कंडिशन मेंटेन केली, मॅटर्निटी रिलीफ दिलं त्या वर्कर्सला. ठीक आहे, वर्करची कहाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर त्यांना लिव्हिंग वेजेस दिले. 43 मध्ये बोटावरच जायचं आपल्याला. 43 1 2 3 4 43 AI पार्टिसिपेशन्स ऑफ द वर्कर अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज केलं, सॉरी इन द कंपनी मॅनेजमेंट केलं. 43B हे 2 सेक्शन्स आर्टिकल अमेंडेड आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केलेली आहे. त्यानंतर 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC आहे. इथपर्यंत स्टॉप करायचं सांगितलं. त्यानंतर 45 मधनं कम टू द 45. त्याच्यानंतर केअर चाइल्डहुड 6 वर्षाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर SC/ST वीकर सेक्शनला एज्युकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. 47 मध्ये आलं आहे टू इम्प्रूव्ह हेल्थ अँड प्रोव्हाइड न्यूट्रिशन्स केलेलं आहे. त्यानंतर मग इथं सगळ्यांचे वर्करचे न्यूट्रिशन एज्युकेशन सगळे स्कीम झालेले आहे. मग ॲग्रिकल्चरची स्कीम काढली, ॲनिमल हजबंडरी केलेली आहे.
त्यानंतर मग एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केले, वाईल्ड लाईफला आणि फॉरेस्टला. त्यानंतर काय केलं, प्रोटेक्ट मॉन्युमेंट्स, किल्ल्यांना, मूर्त्यांना प्रोटेक्ट करतो आपण. त्यानंतर सांगतो की ज्युडिशरी सेपरेट आहे, तिला कोणीही हात लावणार नाही, त्याच्यामुळे न्याय हा सगळ्यांना योग्य मिळेल. पॉलिटिकल लोकांचा त्यांच्यावर दबाव असणार नाही, जजेस लोकांवर. आणि सगळ्यात सांगताय की इंटरनॅशनली सुद्धा आपल्या देशाने दुसऱ्या देशाशी रिलेशन्स मेंटेन करावे चांगले, त्यामुळे युद्ध होणार नाही. दॅट्स इट. दिस इज युअर DPSP. क्लिअर? आलं लक्षात? कोणाला डाऊट आहे काही? सांगा. आता वाचते मेसेजेस तुमचे. सॉरी, इकडे कुठे आले मी? नाही, मेसेज तर नाही आहे काही तुमचे. कम्प्युटरवर पण ॲप आहे का मॅडम? कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर ॲप दिसत नाही, म्हणून आपण आशा थ्रू क्लास घेतो. ज्यांनाही लॅपटॉपवर क्लास करायचा आहे लाईव्ह, ते आत्ता मला लाईव्ह जॉईन करू शकता, बिकॉज दिस इज कंडक्टेड बाय दी गुगल मीट ॲप. ठीक आहे. जर मी डायरेक्टली ॲपमधून जर तुमचं लेक्चर घेतलं तर ते लॅपटॉपवर ओपन होत नाही. सेकंड थिंग असेल की तुम्हाला इंटरनेट थोडा इश्यू येऊ शकतात. मग तुम्हाला बोलायचं असेल, मला डायरेक्टली पहिले हँड रेज करावा लागतो तिथे. मग इथे काय आहे, डायरेक्टली मी तुम्हाला डायरेक्टली बोलते, तुम्ही मला डायरेक्टली बोलू शकता. ठीक आहे की नाही? म्हणजे ते हँड रेज केलेला मला परत बॅक जावं लागतं, कुणाचा हँड रेज झालेला आहे बघावं लागतं, मग बोलावं लागतं. त्यामुळे लाईव्ह इंटरॅक्शन व्हावं डेली माझं तुमच्याशी, म्हणून आपण गुगल मीटवर घेतो. बाकी हाच ॲज इट इज रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला ॲपवर कधीही मिळून जातो. तो कितीही वेळ पहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा तुमचा फाउंडेशन कोर्स आहे, 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे तुमचा हा कोर्स. यू कॅन वॉच एनी टाईम दिस कोर्स विदिन 2 years. ठीक आहे. तोपर्यंत तुमचं 2024-25ची एक्झाम होते. बट आय होप माझा टार्गेट आहे की या बॅचमधल्या, फाउंडेशन बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 80चा स्कोअर आणावा. वॅकन्सी जास्त खूप आहे 2024मध्ये, त्यामुळे गरज पडणार नाही. आणि इतक्या स्वस्त इन्स्टॉलमेंट फी दिल्या आहे 3-3 हजाराच्या तुम्हाला, तर तेवढं तुम्ही पे करू शकता. जर एखाद्या महिन्यात पे नाही करणं झाली तर तसं मला सांगा, डोंट वरी. ठीक आहे की नाही? मी ते ॲडजस्ट करून घेणार, डोंट वरी. मॅम कधीपर्यंत ॲड येईल? लवकर ॲड येईल, तयार राहा. ठीक आहे? येस. ओके, मी व्हिडिओ ऑफ करते आहे. देन आपण जाऊया डिस्कशनवर. काय डिस्कशन आहे बोला.